माझ्या डोक्यात पोलीस भरती नव्हती, मला पोलीस व्हायचंच नव्हतं. नाही बाबा चुकून पोलीस झालो म्हणलं मी चाललो घरी. आतापर्यंत किती मुलं भरती झाले असतील तुमच्या? झोपत्यात मी आल्यावर झोपतात, अभ्यास करायचं कारण नाही करीत, आई बापाला फसवतात. एवढ्या ह्याच्यात किती पोरं राहतात आणि चोपतात, खरंच चोपतात का उगाच लोकांना नाही मनोरंजन म्हणून? पहिल्यासारख्या भरत्या निघतात का पोलीस? याला काहीच नॉलेज नाही, 12वी पास आउट आहे, किती दिवसात तो क्रॅक करू शकतो? एवढं मोठं व्हायचं ना, मला तो मोठं झाल्यानंतर मला तो नजारा बघायचा आहे की मोठं झाल्यानंतर बाबा खाली काय चालतं. हॉस्टेल आहे किती मोठं केलं आणि तो नजारा बघितला मस्त. गजब. मला मराठी पण नीट बोलता येत नव्हतं, 4 चौघांमध्ये बोलायचं म्हटलं तर मी अडकळायचं. हे मग सर युट्यूबचं पैसे छापेत आहे. 10 मधले कमीत कमी 2च पोरं भरती होणार, पण त्या 8 मुलांनी नंतर काय करावं? जॉबही करतात प्लस त्यांना पोलीस भरतीमध्ये भरती पण व्हायचं. काय असं करता येईल? ह्या सगळ्या प्रोसेस मध्ये बरेच जण डिप्रेस होतात. त्या लोकांसाठी काय सांगणार? डिप्रेशन मध्ये 2-3 गोष्टी असतात. मग त्याच्या आयुष्यामध्ये एखादी मुलगी येणार. नॉर्मल जो कॉन्स्टेबल असतो तिथून ते स्टार जे मिळतात, पोझिशन मिळते, याची काय प्रोसेस असते? तुमचं पण असं की आहे का की तुम्हाला PSI वगैरे बनायचं? आणि माझं एक शेवटचं स्वप्न आहे की मी अजून कोणाला सांगितलं नाही, तर मी रोडीचे वगैरे ऑडिशन देतो ना. म्हणजे तुम्ही हे पण करता रोड? काय बोलता, जाणार का बिग बॉस वर? तर बेसिकली या व्हिडिओमध्ये असं असणार आहे, जे पोरं पोलीस भरती करतात, आर्मी भरती करतात, यांची ही जर्नी कशी असते, तो त्यांचा स्ट्रगलिंग फेस कसा असतो अकॅडमीचा, ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे. की हे जे पोरं आहेत ते पुढे चालून आपल्या महाराष्ट्रासाठी एवढी सेवा करतात, देशासाठी एवढी सेवा करतात. तर मला असं वाटलं की आपण ही जर्नी लोकांपर्यंत दाखवली पाहिजे, त्यांचा स्ट्रगल आपण दाखवला पाहिजे. महेश दादांकडनं असं वाटलं की हे खूप युथला इन्स्पिरेशनल देणारी यांची स्टोरी म्हणून आपण दाखवतोय. ओके, तर नक्कीच याच्यातनं काहीतरी इन्स्पिरेशन घ्या. तर हा पॉडकास्ट तुम्ही एन्जॉय करा. बस अजून काय बोलणार. धन्यवाद. रामराम. नमस्कार. खूप छान वाटलं तुम्हाला बघून. ऍक्च्युली आमच्या गावाकडचे पोरं खूप फॉलो करतात तुम्हाला, पोलीस भरती वगैरे. माझ्या काकांची मुलं वगैरे आहेत, त्याच्यातला एक आता रिसेंटली BSF मध्ये भरती झालाय. तर मग ते वगैरे म्हणत अरे यांचं पण कर ना. म्हटलं 100% पुण्याला गेलं की करतच असतं. म्हटलं मग आता योग आला शेवटी. ऍक्च्युली तुमचा फॅन बेस खूप आहे ना. 3-1 लाख आय थिंक इंस्टाला आहेत आणि युट्यूबला पण 3 लाख आहे. दुसरं एक चॅनल तुमचं चालत 2.5-3 लाख. चांगले, म्हणजे मेहनती सगळे पोरं फॉलो करतात तुम्हाला. लोकेशन इथेच जवळ कुठे? आपलं हॉस्टेल आहे. अच्छा, मस्त सावली आहे. चालतंय. तुम्हाला किती वर्ष झाले भरती? मला 8 वर्ष झाले. 8 वर्ष. 2017चा भरतीचा. अच्छा. आणि आता ड्युटी कुठं असते? इथं मुंडा पोलीस स्टेशनला असतो मी. अच्छा, मग ड्युटी आणि हे बरं मॅनेज होतात सगळे? आता मी काय फक्त मॉर्निंगला फक्त ग्राउंड घेतो. मला ना 2 तास जातो, त्याच्यामध्ये माझा पण वर्कआउट होतो, कारण की मला तो वर्कआउट शिवाय होत नाही. वर्कआउट नाही केलं की मला दिवसच चांगला जात नाही. त्यामुळे मला वर्कआउट करावं लागतं. मुलांचा पण वर्कआउट होतो. मुलांनाही बरं वाटतं मी त्यांच्यासोबत असतो ना. बरोबर. त्याच्यामुळे पोरं पण मोटिवेट होतात त्यांच्याबरोबर वर्कआउट केल्याने. बरोबर. कुठं चुकतात, कशी स्टेप पाहिजे, सगळ्या गोष्टी. कारण मी स्वतः नॅशनल प्लेयर 400 मीटरचा. अच्छा. त्याच्यामुळे मला ह्यातलं म्हणजे संपूर्ण गोष्टी माहिती आहे. आणि अकॅडमी क्षेत्रामध्ये आपल्याला भरपूर दिवस झालं. पोरांना कसं शिकवायचं, काय शिकवायचं, त्याच्या मनात काय चाललंय, त्याला कसं शिकायचं, हे सगळ्या गोष्टी आपल्याला लगेच दिसतात त्याच्या हावभावावरून. ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहे. बरेच दुरून पोरं येतात. खूप गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, धुळे, जळगाव, बीड, लातूर, उस्मानाबाद. जळगाव धुळेचे आहेत? हो. मी तिकडचाच आहे. ते लँग्वेजवरून कळतंय. भेट. आणि आपली खरी प्रॅक्टिस त्या मोठ्या ग्राउंडवर चालते. इथं आपण गोळा फेक आणि 100 मीटर घेतो फक्त. अच्छा. आणि हे सकाळी किती वाजता रुटीन चालू होते म्हणजे तुमची? मॉर्निंगला 6 वाजता हजेरी असते. इतनी शक्ती देणं आम्ही आता हे पहिल्यांदा गाणं होतं, कविता आपण त्यांच्याकडून म्हणून घेतो. त्याच्यानंतर आपण त्या ग्राउंडवर जातो, वॉर्मअप करतो 2 किलोमीटरचा. त्याच्यानंतर आपलं वर्कआउट सुरू होतो. वर्कआउट झाल्यानंतर चांगली स्ट्रेचिंग होती. त्याच्यानंतर राष्ट्रीय घेत होतं आणि स्वस्तान. त्यामध्ये जिम वर्कआउट पण पाहिजे. यासाठी आपल्याकडे छोटीशी जिम पण आहे, जेणेकरून मुलांचा सगळा वर्कआउट त्याच्यावरती होतो. अच्छा. आणि माझं म्हणजे तत्व काय माहितीये का, कमी पैशामध्ये मुलांना कसं जास्तीत जास्त देता येईल हे माझं तत्व आहे. कारण की म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी 6,000 रुपयामध्ये राहणे, खाणे, ग्राउंड क्लास, फिजिकल सगळं त्याच्यामध्ये. हे सगळं मी त्यांना पुरवतोय. तरी काही जणांना जास्त फी वाटते, पण आता कसं पुण्यासारख्या ठिकाणी हे सगळ्या गोष्टी द्यायचं म्हणा. कारण कसं किराणा वगैरे हे सगळ्या गोष्टी जरा कॉस्टली, पण त्याच्यामध्ये जेवण, राहणे वगैरे हे सगळ्या गोष्टी मी चांगलं देण्याचा प्रयत्न करतो. आपलं हॉस्टेल दाखवतो, मुलांच्या राहण्याची व्यवस्था. चालतंय. हे ऍक्च्युली आपण सगळं का कव्हर करतोय माहितीये का?
हे जे तुम्ही आमच्यासाठी करतायत नॉर्मल लोकांसाठी, तुमचं आयुष्य पूर्ण आमच्या सेवेमध्ये, आपल्या राज्याच्या सेवेमध्ये, महाराष्ट्राच्या सेवेमध्ये घालतात, पण तुमची सुरुवात कशी होते? बरोबर. तुमचे काय कष्ट आहेत? इथं पोरं दुरून दुरून येतात, जसं तुम्ही सांगितलं गडचिरोली तिकडनं येत आहेत, सो यांचे कसे स्ट्रगल असतात आणि आयुष्यभर स्ट्रगलच असतात ना, ऑन ड्युटी 24 तास सारखं. कधी फोन येणार जेवता जेवता. माझे काका होते पोलीस, आम्ही गेलो भेटायला, त्यांना फोन आला, पहिल्या घासालाच उठून जायला लागलं बंदोबस्त. नाही आता कसं आहे, आता आपण त्यासाठीच तर नोकरी करतो. आता पोलिसाची नोकरी म्हणजे सोपी गोष्ट नाहीये. नदीला पूर आला, कुठं घर कोसळलं, कुठं ऍक्सिडेंट झाला, कुठं खड्डा पडला, कुठं रस्ते खराब आहे, पहिला पण पोलिसांना असतो. त्यामुळे ही तुमची जर्नी ना सगळी आपल्याला एकदम बॉटम पासून दाखवायची, ते उगाच असं शो मधलं नाही. जशी लाईफ आहे तुमची कष्टाची तशीच दाखवूया, लोकांना जास्त करून रिलेट होईल. येस रिलेट झालंच पाहिजे प्रत्येकाला. मस्त करा एकदम टाकाटक मध्ये. पुलाव चांगला पाहिजे, जबरदस्त. 3 वाजता चिकन येईल. हा, व्हेज नॉन व्हेज दोघं असतं? दोन्ही. यार तुम्ही आज पाईप लावा, हिरवा पाईप करण्या, हिरवा पाईप लावा, मस्त चकाचक करून. या फरशीमध्ये चेहरा दिसला पाहिजे खाऊन मध्ये. हा, काम एकदम फिट पाहिजे. समजलं. हे एक हॉस्टेल प्रत्येक मुलाला बेड राहण्यासाठी मस्तपैकी झोपत्यात, मेल्यावर झोपतात. अभ्यास करायचं करणार नाही करीत, आई बापाला फसवतात, काय जण नाही फसवतो, विषय वेगळा. पण रविवारचा हे पूर्ण अभ्यास करतात. माझ्या मनाला हे बघून खूप आनंद वाटला. चांगली गोष्ट. जास्त एन्जॉय करतो तिकडे. त्याला भानच राहिलं नाहीये की मी काय करतोय इथं येऊन. आपण एवढ्या गप्पा चालल्या तरी तो मोबाईल मध्ये बोट काय बघतोय काय माहिती, ते देवाला ठाऊक. त्याला कव्हर करतो, झूम करून घ्या, त्याला झूम करून घ्या, व्हायरल करून टाका त्याला. एवढ्या ह्याच्यात किती पोरं राहतात? प्रत्येक रूम मध्ये 10 पोरं तिथं. अच्छा. हा, त्या रूम मध्ये मुलं खालीच झोपतात. हे यांचं दाखव बघ. इकडं मुलांचं आंघोळीचं नियोजन, आणि हे मुलांसाठी आंघोळीसाठी बनवले, पण आज मी काय चालू केलं नाहीये, पण हे लवकरच चालू करण्यात येईल. अच्छा. मुलांसाठी बाथरूम येते. बरंच केलंय ना, मोठा, खूप मोठं आहे. हे आता बांधलंय का इकडे? हे आता बांधलंय. अच्छा. जरा व्यवस्थित वरती प्लास्टर चालू आहे वाटतं. मी बेड पण दिल्यात, म्हणजे त्यांना चांगले वर्षभर राहायचं असतं, त्याच्यामुळं त्यांना म्हणलं एक चांगली सुविधा दिली पाहिजे. आणि खाली बसून तरी कव्हर म्हणजे एकदम घरचं असल्याने वाटलं पाहिजे. पण स्वच्छताही तेवढी करून घेतोय मी, नाही घेतले की चोपतो धरून, तो विषय वेगळा. आणि चोपतात ते खरंच चोपतात का उगाच लोकांना नाही, मनोरंजन म्हणून? तसलं मनोरंजन नसतं. खरंच रेटत असतो मी. आणि कसं हे हॉस्टेल म्हणजे आपण हे 1000 रुपये राहण्याचे देतात, म्हणजे ते पैसे देतात म्हणजे काय पण करू शकतात असं नाहीये. त्यामुळे साफसफाई पण त्यांच्याकडनं करून घेतो आपण. आता हे सगळं सेम आहे का वहिनी? बरं का, वरती जायचं का? काम चालू आहे. चला दाखवून द्या. पाणी वगैरे नाही आलं ना? नाही. नवीन हॉस्टेल जसं खाली आहे तसं वरती सेम वरती करतोय. इथं पण मुलांच्या राहण्याची व्यवस्था. आता ही किती लोकांची कॅपॅसिटीचं बांधतायत? आता प्रत्येक फ्लोअर 80 मुलं राहतात. 80 240 मुलं राहतात. अच्छा. तिथे 100 राहतात तिथं खाली. म्हणजे हे झाले किती 350 आणि इकडे 50 असे 400 जणांचं राहण्याचं नियोजन आपलं. आणि आता रिसेंट किती पोरं आहेत? आता 250. 225. पण अजून हे चालू नाही ना केलं आपण. त्यामुळे जेवढ्या जागा आहे तेवढं सगळं फुल भरलेलं आहे. अच्छा. वरती तुम्हाला लायब्ररी दाखवतो. लायब्ररीचं पण काम चालू आहे. ही आपली लायब्ररी एक 20-25 दिवसामध्ये रेडी होईल. म्हणजे आता फक्त प्लॅस्टर राहिलेलं आहे. अच्छा. प्लॅस्टर झालं की खाली फरशा, लाइटिंग वगैरे, तर वातावरण पण चांगलं असलं म्हणून आपण अभ्यास चांगला होता. आता एवढ्या वरती आहे ते कसं डिस्टर्ब नाही, काय नाही, गरम होणार नाही. मस्त, कारण की इथं कशा जरी गरम नाही, डायरेक्ट हवा आली की डायरेक्ट खिडकीतून आतमध्ये मस्त पैकी अभ्यास होणार. ही सगळी मुळात गावाकडची पोरं, त्यांना असं खिडकीतनं बघितलं की एकदम घरच्या सारखं वाटलं पाहिजे नाही. आणि इथं कसं हे शेतकरी सगळे लोक इथं रोज काम करणारे वगैरे वगैरे, काय दुसरं काय नाही इथं. गाड्या नाही, पोल्युशन नाही, काय नाही, ट्रॅफिक नाही, काय नाही, एकदम मस्त निवांत अभ्यास करायचा आपला. आणि ही जागा वगैरे स्वतःची? जागा आपली स्वतःची. आणि घर कुठं तुमचं? हे काय समोर इकडं गाव आहे. हे स्वतःच्या बळावरती? हो. किती वर्षापासून म्हणजे अकॅडमी चालू झाली? एक 3 वर्ष. 3 वर्षात एवढं करून टाकलं डायरेक्ट. जबरदस्त. खरंच मोटिवेशन घेण्यासारखं. आपण अजून तुमची लाईफ स्टोरी वगैरे सगळं सांगून जास्त रिलेट होईल. 100% काय नाही ना.
हा. कसली ओळख आहे माझ्यापेक्षा लोक तू घेऊ सगळ्यांना ओळखतो होय लय ओळख आहे तुझी. आलो तुमचं कव्हर करायला. कसे तुमचे कष्ट काय लोकांना दाखव. खरं म्हणतोय का सर समोर आहेत म्हणून? धुळ्याजवळ कुठलं गाव तुझं? आणि किती जण आहेत आपल्याकडचे? 7-8 जण आहेत. भेटून नंतर पाठ असले. आमच्याकडची खानदेशी भाषा आहे ते लय समजेन बरोबर. का रे कितला दिन होय ना तुला? 8 दिन नेमन अभ्यास करतो. सरांजवळ नंबर आहे घर फोन लाई दिसून तसा तर मी लावतोच फोन नाही केलं. क्लासरूम कडे जायचं का? हा चला सर क्लास. तुमची शेती कुठं मग? हे काय शेती शेतीमध्येच केलंय का? शेतीमध्येच केलंय. काय कांड फेंड केलं तर मला निपटायला लागल. त्यामुळे आपला अर्ज कर आणि रितसर जा. हा ठीक आहे चालेल. म्हणजे यांच्या घरी कायम फोन चालू राहतात? हो म्हणजे यांना मार्क किती पडले काय मग घरी सांगणं आपलं काम आहे ना. आता हे सांड नुसतं खाऊन नुसतं बाईला झोपा त्यामुळे त्यांना ते आपल्याला पडत नाही. हा करायचं म्हणजे आता मन लावूनच करून घेतो आपण. बहुतेकांचे घरचे एकदम म्हणजे घरची परिस्थिती एकदम नाजूक असणार आहे. शेतकरी हातमजुरी वाले पोरं बिचारे इथं सगळे. नाही मी काय करतो माहितीये का समजा एखाद्या घरची परिस्थिती लयच गरीब आहे आणि पोरगा होत करू आहे मी त्याला फी खूप कमी करतो. पण एखाद्याची घरची परिस्थिती खूप गरीब आहे पण तो नालायक खूप माजवलेला आहे मी रुपये कमी करीत नाही त्याला. म्हणजे ऑलरेडी फी कमीच आपली पण असं करणार पोरांना मी कमी नाही करत. लगेच कळून येत असतील 2-3 लगेच त्यांच्या फेसवरूनच समजतं लगेच. कोथिंबीर वाटतं. हा कोथिंबीर म्हणजे इथंच लगेच पिकवायचं लगेच तेच खाऊ. नाही इथूनच घेतो मी कारण आता इथं कोथिंबीर ती आपली टमाटे झाली मिरची आहे तिथं फ्लॉवर आहे तर इथून जवळपासच घेतो आपण लगेच. पोरांना जागच्या जागा सगळं भाजी विजी एकदम मस्त ऑर्गॅनिक. हो हॉस्टेल आहे. किती मोठं केलं विलय. एकटं होलॅन्सोल एकटंच का? होलॅन्सोल एक 1 मॅन शो. लय डेअरिंग लावली. डेअरिंग लागते. हे क्लासरूम आहे आपले. अच्छा. आता हे तात्पुरती आपण 5व्या मजल्यावरती क्लासरूम एकदम जबरदस्त क्लासरूम. आणि युट्यूबचे व्हिडिओ वगैरे बनवता तुम्ही कुठे? इथंच का? नाही इथं नाही ते डिजिटल बोर्डवर ना. हा डिजिटल बोर्ड. ही आपली क्लासरूम आहे. या त्याच्यावरती ऍट अ टाइम एक 250-300 मुलं बसू शकतात ऍट अ टाइम. हा म्हणजे बेंच वगैरे काय नाही सगळं खालीच. म्हणजे सकाळपासून एकदा रुटीन सांगा बरं. मॉर्निंगला 6 ते 8 ग्राउंड असतं. 6 ते 8. 9 वाजता नाश्ता असतो. नाश्त्यामध्ये फक्त पोहे. आणि 9:30 ते 11 वाजेपर्यंत गणित बुद्धिमत्ताचं लेक्चर असतं आणि मध्ये ब्रेक अर्धा असं 11:30 ते 1 वाजेपर्यंत मराठी व्याकरणाचं लेक्चर असतं. 1 वाजता जेवायला सुटतं. 1 ते 2:30 जेवण आणि आराम. त्यानंतर 2:30 वाजता पुन्हा GKG असतं लेक्चर असतं जनरल नॉलेज. आणि त्याच्यानंतर मग मुलांना संध्याकाळी ग्राउंड. त्यांच्या मोबाईल दिवसभर जमा असतात आणि संध्याकाळी 7 वाजता मोबाईल ऑफिस मधून घेतात. फक्त मुलंच असतात या मुली पण आहेत? आता हे फक्त झालं मी तुम्हाला दाखवलं हे फक्त मुलांचं हॉस्टेल. मुलींचं हॉस्टेल तर ग्राउंडच्या शेजारी. मुली माझ्याकडे कमी असतात कारण की माझ्या ग्राउंडच्या शेजारी 4 फ्लॅट आहे. म्हणजे माझे नाही मी रेंट नाही घेतलेत. तेवढ्याच मुली मी ठेवतो. लांब मुली ठेवत नाही. ऍडमिशन घेत नाही कारण की मुलींची जबाबदारी खूप काळजीपूर्वक घ्यायला लागते. त्यामुळे मी मुली खूप कमी ठेवतो. माझ्याकडे 30-35 मुलीच असतात दरवेळेस. जास्त मुली मी ठेवत नाही आणि तेवढ्याच मुली ठेवतो. मुलं काय किती पण असते मुलं नाही ठेवत मी जास्त. ज्या पण 30-35 मुले असतील तर एकदम डेअरिंग बाज असतील. बाकी डायरेक्ट म्हणजे सगळ्यात मी क्वालिटीच ठेवतो. ज्याला राहायचंय तो राहणार चांगल्या पद्धती. जो असं काही कांड करतो मी हाणून मारून लात मारून मी हाकलून देतो. मग पुढं काय पण झालं तर म्हणजे कसं असतं इथं करणारा मुलगा राहतो न करणारा गेला ना तरी मला काहीच फरक पडत नाही. पण समजा इमानदाराने करणारा जर मुलगा सोडून गेला इकडे मी तर मला हर्ट होतो खूप. पण त्याचं मी कधी हर्ट झालो नाही अजून कारण की करणारा मुलगा कधीच मला सोडून जात नाही कारण मी त्या मुलाच्या खूप क्लोज असतो. ती गेली तरी कशामुळे जातील? पैशांमुळे. ते पण तुम्ही म्हणता. पण मी त्यांना ऍडजस्ट करतो. मी ऍडजस्ट करतो. कारण की सर एवढा महिना मी काही फी भरू शकत नाही. मला ऍडजस्ट करा. 100% करणार. जर तो लेखीला चांगले मार्क पाडतोय फिजिकलला चांगले मार्क पाडतोय जर आपण तशा मुलांना सपोर्ट नाही केला तर आपण एवढं करून आपला उपयोग नाही. फायदा. आपण नुसतं पैसे कमवून काय उपयोग आहे? पैसे प्रत्येकाला कमवायचे. प्रत्येक जण स्वार्थी आहे. पैसे कोणाला नकोय. पण एक मदत आपण आयुष्यामध्ये एखाद्याला मदत केली त्याचं चांगलं झालं लय कमवलं आपण. आणि हा थॉट कुठनं आला होता मग असं अकॅडमी वगैरे आपण चालू करूया बा असं कसं? म्हणजे आता ही जे हॉस्टेल दिसतंय का तुम्हाला ही तर पहिले पोल्ट्री होती. पोल्ट्री आणि इथंच मी कामाला होतो.
तेच विकत घेतलं तिथंच अकॅडमी तिथं मुलांचं हॉस्टेल केलं, क्लास केलं. आता ते मी तुम्हाला आपण बसल्याच्या नंतर सांगाल. निवांत मी याच्यात इमोशनल होऊन जातो लई. म्हणून आपली थीम मी तुम्हाला काय बोललो, कसं काय असे ना आपलं तुटकं मुटकं काय असे ना भाई, ते आपलं स्वतःच आपलं सोपं नाही. ही जिथनं जी पोरं निघणार आहेत हम्म. ते आज PSI होणार, 100%. कॉन्स्टेबल होणार, ही छोटी गोष्ट नाही ना. विषय काय माहितीये का, तुम्ही एक मुलगा घडवला तर त्याचा अख्खी मागची फॅमिली सुद्धा, आखी फॅमिली सुधारते, त्याचं ती जनरेशनच जनरेशन पूर्ण म्हणजे पूर्ण फॅमिली बॅकग्राऊंड चेंज होतं ना. आणि एक रिस्पेक्ट येते त्याच्या फॅमिलीमध्ये. खूप खूप पैसा आहे लोकांकडे, पण ते कसं आहे, एक 4 लोक पाहिजे की आपल्याबद्दल चांगलं बोलले पाहिजे. गाडी वगैरे कधी घेतली मग असं? तर गाडीचं कसं माहितीये का, मागच्याच मला मुलगा झाला, पण माझं एक स्वप्न होतं. आपण तर बिना पायताना म्हणजे पाय चप्पल नसताना पण आम्ही 6-7 पर्यंत होतो. पण माझं एक स्वप्न होतं, मला मुलगा होत्या नाही तर मुलगी होत्या, माझा मुलगा किंवा मुलगी माझ्या गाडीतच बसला पाहिजे जन्मल्या. आणि मी तेच केलं. मला मुलगा झाला, गाडी घेतली, पहिल्यांदा गाडीत बसवलं. पाहिलं ना सगळं, माहिती वगैरे भेटली सगळी. चालेल मग या. डेंजर ऊन आहे, कडक ऊन आहे. ऍक्च्युली आता सावली शोधत होतो आम्ही, तिथं पण आम्हाला म्हणजे सावली पाहिजे तशी भेटली नाही. मग इकडे एका ठिकाणी जिथं ते प्रॅक्टिस करायचे सर, तिकडे आपण मस्त एका ठिकाणी बसून एकदम डीप कन्व्हर्सेशन करूया त्यांच्यासोबत, की इथून त्यांची कशी जर्नी होती लाईफ. अजून काय रे प्रतिभा, काय झालं असं? एक स्पॉट तर आमचा मिस झाला. आता सेकंड स्पॉट आम्ही हुडकतोय. जिथं आम्ही पहिल्यांदा गेलो तिथंच चाललो. थोडेसे हाल करावे लागतात. ठीक आहे, घ्यायचं खाऊन आपण. त्यांनी आग्रहाने सांगितलं की म्हणे आपल्याला अकॅडमीचंच खायचं. म्हटलं का नाही, सगळे पोरं खातात, आपण पण खाणार. सो तोंडाला बेकार पाणी सुटलेलं आहे. मस्त पुलाव दिसतो, खातो आणि तुम्हाला सांगतो कसा आहे ते. मस्त गजब, एकदम खुली हवा, सगळं मटेरियल टाकतो आपलं. हा ना. सगळ्यांनी गुरुकुल मध्ये बसायचंय, लाईननी बसा, लाईननी. ज्यांना या गोष्टीबद्दल नाही माहिती त्यांच्यासाठी तुम्हीच तुमच्या पद्धतीने एक इंट्रोडक्शन देऊन टाका की तुम्ही कोण आहेत ते. आता हे पोलीस भरती असू द्या, आर्मी म्हणजे कोणत्या पण भरती असू द्या, भरपूर जण मला ओळखतात. पण तरी सुद्धा आम्ही काही जण ओळखत असतील नसतील. पण मित्रांनो, माझं नाव महेश आवाळे, मी 2017चा पोलीस आहे. तेव्हा मी टॉपर होतो मित्रांनो. तेव्हापासून मी भरपूर म्हणजे मुलांना यूट्यूबला फ्री गायडन्स करत असतो. आपली जिद्द अकॅडमी आहे, इथं पण मुलं आपल्या इथं शिकायला येत असतात आणि आपला दरवेळेचा रिझल्टही भरपूर छान आहे मित्रांनो. आणि बाकीचे भरतीवाले आणि जे विदाऊट हे पॉडकास्ट जे बघत आहे त्यांच्यासाठी पण मित्रांनो फिटनेस संदर्भात पण आपण भरपूर माहिती देत असतो आपण यूट्यूब चॅनलला. ह्याच सोशल मीडियावर ह्याच कामामुळे आपल्याला सगळेजण ओळखतात. प्रत्येक गावात एखाद दोन तरी लोक, एखाद दोन तरी पोरं तर 100% ओळखणार. 100%. त्यामुळे ओळखत. आणि मेन म्हणजे तुमचं गाव कुठलं आहे ते सांग. माझं गाव म्हणजे मी पुण्यातलाच आहे. म्हणजे आता आपण पॉडकास्ट शूट करतो हे माझंच गाव आहे. पुण्यामध्ये वाघोली, आमचा हवेली तालुका, वाघोलीमध्ये आवळवाडी हे आमचं गाव आहे मित्रांनो. इथंच आपल्या अकॅडमी आणि इथंच माझा जन्म झाला. आणि हेच सगळं काय कर्म माझे. आणि पोलीस पण पुणे सिटीचा 2017चा मी इथलाच. पोलीस व्हायचं तर डोक्यात एकच, पोलीस व्हायचं ते आपल्या जिल्ह्यातच व्हायचं, दुसरं कुठंच फॉर्म टाकायचा नाही, कुठंच फॉर्म टाकत नव्हतं, फक्त पुणे सिटी व्हायचं, पुणे सिटी पोलीसच. हो झालो. तुम्ही मला बोलले की काही दिवसांपूर्वी तुम्ही सांगितलेलं की एक दिवस मी माझं स्वतःचं साम्राज्य बनवेल. त्या पद्धतीने आता जवळजवळ किती 800-850 पोरं राहतील एवढं तुम्ही करताय. फॅमिली बॅकग्राऊंड कसं होतं म्हणजे तुमचं? आता पहिल्यापासून कसं, आई वडील आणि मला सख्या 5 बहिणी. 5 बहिणी? सख्या 5 बहिणी आणि माझा एक मोठा भाऊ आणि मी म्हणजे शेवटचा. मी सगळ्यात शेवटचा. आणि माझे म्हणजे 5 बहिणी, आई वडील 7 आणि मी आणि माझा भाऊ, असं 9 जणांचं कुटुंब. पण आता कसं आहे, 5 बहिणी होत्या त्यामुळं मोठ्या बहिणीचं लग्न झालं. आई वडिलांनी कर्ज बिर्ज कडून, बचत गटातून कडून पैसे काढून मोठ्या बहिणीचं लग्न केलं. नंतर दुसऱ्या बहिणीचं लग्न केलं. हे सगळं बहिणीचे लग्न करत गेलं आणि मी सगळ्यात शेवटला. हे कर्जा पाण्यातच आईबापाचे दिवस गेले. ह्याचं कर्ज फेड, ते फेड, हे कर, ही कामं करते का. मग माझे आई वडील वीटभट्टीवरती काम करायचे. अच्छा. हा, मग म्हणजे आता मला मोठ्या 5 बहिणी होत्या त्या पण तिथंच काम करायच्या. मग आता कसं आम्हाला पण सांभाळायला लागायचं. आम्ही मी बारीक, मला तर काही कळत नव्हतं. आम्हाला मोठ्या बहिणीचं लग्न झालं होतं. आणि नंतर 2 नंबरच्या बहिणीचं माझं काहीतरी कळायला लागलं तेव्हा माझ्या
मोठ्या बहिणीचं 2 नंबरच्या मोठ्या बहिणीचं लग्न झालं. नंतर मग 3ऱ्या 4थ्या 5व्या बहिणीच्या लग्नामध्ये मला चांगलं कळत होतं. आणि मी परिस्थिती एकदम गरीब म्हणजे आता इथं कसं एखाद्या कुटुंबामध्ये समजा एखाद्या जोडप्याचं लग्न झालं, त्यांचं काय म्हणणं असतं नाही, आपल्याला एक मुलगा किंवा एक मुलगी आम्हाला एवढंच ठेवायचं, एवढं सुखी कुटुंब. एक मुलगा असला मुलगी असते, त्यांचं सुखी कुटुंब होतं ते. पण ते कसं होतं माहितीये का, एवढे 7 मुलं घरामध्ये, तर आणि आपण काय एवढे जागीरदार नव्हतो, समजलं का. समजा घरामध्ये काय गोष्ट आणली तर ती गोष्ट आई वडील आणि आम्ही 7 भावंड 9 जणांमध्ये विभागली जाणार. म्हणजे मग ती किती गोष्ट आणायला लागेल मोठी. समजा काय आणायचं, समजा घरामध्ये किंवा काही पण आणलं, 1 फळं आणली किंवा भेळ आणली, भेळीचा एक पुडा आणला, एक भेळीचा पुडा 9 जणांमध्ये डिवाइड होणार. म्हणजे एक हालाकीची परिस्थिती, म्हणजे मनासारखं कधी खायला नाही भेटलं. म्हणजे असं आपण दोष देत नाही त्याला, पण परिस्थिती गरीब होती, तो विषय वेगळा. गरीब परिस्थितीतून प्रत्येकालाच यायला लागतं. ती लयच बेकार परिस्थिती आहे आमची. त्यामुळं कधी शाळा शिकू वाटलं नाही मला. काम करून मस्त काहीतरी मस्त फिरायचं, आराम, असं खेळायचं वेळाचं. खेळायची लय आवड पहिला आपल्याला. खेळलं म्हणजे तिच्याला म्हणजे आपलं जीवनच खेळणं असतं. कारण कसं आहे, आता मी तो आपल्या अकॅडमी आहे ना, मी तो तिथं आमची पहिली शेती होते. अच्छा. तिथं गुलछडी लावायचं मी. गुलछडी माहितीये का, फुलं, म्हणजे गुलछडी असायची आणि भाजी वगैरे असायची. मग ते शाळेतून आलं ना, ते गुलछडी कापायची, घरी न्यायची, त्याचे गड्डे असायच्या, गड्ड्या बांधायच्या. ह्याच्यातच आमचं सकाळी उठून शाळेत जायचं, शाळेतून आल्याच्या नंतर शेतात काम करायचं आणि घरी गेल्याच्या नंतर गड्ड्या बांधत बसायचं. हेच रुटीन होतं आमचं. खेळायला भेटत नसतं आणि मला खेळायची तर आवड. मग रात्री बी त्याचा पुढं पण बोंबलत फिरायचो, घरचे मग मार खायचो, घरच्या शिव्या खायचो. अशी म्हणजे दिवस खराब होते. ते दिवसांची जाणीव धरून आपण अजूनपर्यंत. आणि मग हे शिक्षण कितवी पर्यंत झालं का? शिक्षण म्हणजे आता म्हणलं मला शिकायची काय एवढी खास अशी आवड नव्हती. कारण की गरीब परिस्थितीने आपण लहान असतो, आपल्याला पण असं वाटतं की बाबा हे खायला भेटलं पाहिजे, ते खायला भेटलं पाहिजे, चांगले कपडे भेटले पाहिजे, हे आपल्याला पाहिजे असतं. तेव्हा आम्हाला काही भेटत नव्हतं. तेव्हा मला म्हणलं ही तर पोल्ट्री होती, ह्या पोल्ट्रीवरती मी काम करायचो, 4 पैसे भेटायचे, मी माझं हे करायचो. त्यामुळे 9वीतून मी शाळा सोडली होती. मग घरच्यांनी शिव्या बिव्या देऊन कस तरी काय, तर ते 9वी कसं बस पास झालो. 10वीला मला एक गोडी निर्माण झाली, मला एक मित्र भेटला चांगला, त्याच्याने 10वी 11वी 12वी मी चांगले काढले. आणि 12वी नंतर मग 12वी केली मी पहिल्यांदा. आणि 12वी नंतर हे भरतीचं खोल जरा डोक्यामध्ये बसलं. मग आणि म्हणजे तुम्ही अभ्यास करण्यापासून ते भरती होण्यापर्यंत किती दिवसाचा म्हणजे तुम्हाला टाइम लागला होता या सगळ्या गोष्टी? आता कसं म्हणजे आर्मीत जायचं हे पहिल्यापासून डोक्यात फिट होतं. म्हणजे कसं जायचं काय जायचं ते काय माहित नाही, फक्त आर्मीत जायचं, मिलिटरीत जायचं. कारण की माझा एक चुलता नेव्ही मध्ये आणि एक चुलता मिलिटरी मध्ये, आर्मी मध्ये. मग ते एक मोटिवेशन धरून आपल्याला पण जायचं. म्हणजे कसं आपण लहानपणी असं ते बंदूक पित आर्मीत जाणार, मिलिटरी मध्ये जाणार, तसं डोक्यात होतं. आणि 12वी झाल्या म्हणलं आर्मीच्या भरत्या मारा सुरुवात केली. मी आपली प्रॅक्टिस चालू केली. एक अकॅडमी होती, तर आपलं ग्राउंड पण चांगलं होतं तिथं मी आपली तयारी चालू केली. पहिल्यांदा आर्मीची भरती दिली, त्याच्यात पहिल्यांदा रनिंग फेल झालो. नंतर मग जरा अंदाज कळाला बाबा आर्मीची भरती काय असते. मग नंतर सगळ्यात ज्या भरत्या मारल्या त्या टॉपच मारल्या. म्हणजे 100 पैकी 100 मार्क, 1600 मीटर आणि पुलअप्स असायचे. आउट ऑफ मार्क व्हायचं. पहिली पर्ची मारायचो आर्मीला मी. पण मेडिकल मध्ये मी अनफिट व्हायचो. म्हणजे माझ्या डोक्यात पोलीस भरती नव्हती, मला पोलीस व्हायचंच नव्हतं, मला जायचं होतं आर्मी मध्ये. मग आता आर्मी मध्ये मी मेडिकल मुळे जातोय, मग काय करणार. मग डोक्यात एका मास्तरने माझ्या डोक्यात टाकलं की बाबा महेश तू रनिंग लय खतरनाक आहे, तू बाबा पोलीसला डोकं लाव. मग त्याने मला 1-1.5 तास लय डोक्यात टाकलं. मी त्या सरांचं नाव गोविंद आणि आडनाव मला त्या सरांचं मला आडनावच आठवा ना, गोविंद सर त्या सरांचं नाव. समजा हा व्हिडिओ त्यांनी चुकून बघितला, ते नांदेडचे होते. त्यांनी मला डोक्यात टाकलं भरतीचं कळू. मग डोक्यात फिट बसलं आणि म्हणलं तू रनिंग चांगलं, तू स्पोर्ट मध्ये जाऊ शकतो. मग डोक्यात बसलं मला स्पोर्ट मध्ये जायचं. मग कोणता स्पोर्ट खेळायचा. मग आमच्या तिथे एका कॉलेजला बॉक्सिंग होतं, म्हटलं बॉक्सिंग शिकायचे मला आता नॅशनलला इंटरनॅशनलला खेळायचं. आणि असं डोक्यात बसलं. मग घरी आलं, म्हणलं मला बॉक्सिंग शिकायचे. घरचे म्हणले तोंड बिन फोडून घेशील, हातपाय मोडून घेशील, गप आपला कामाला नाही, तू भरती करते ते भरती कर. ते सोडून दिलं. मग एक जण भेटला मला ऍथलेटिकचा, तू मग रनिंग मध्ये कर म्हणलं, 200 मीटर 400 मीटर. मग त्यांनी 400 मीटर बद्दल सांगितलं. तर मग मी काय केलं, युट्यूबला 400 मीटर टाकलं, माहिती बिती. मग मला तो मिल्खा सिंगचा पिक्चर दिसला, तो पिक्चर मी बघितला, येडा झालो म्हणजे फार पागलच. मग डोक्यात फिट इंटरनॅशनल घ्यायचं, डायरेक्ट इंटरनॅशनल घ्यायचा. नॉर्मल नाही, डायरेक्ट इंटरनॅशनल. मिल्खा सिंग डायरेक्ट असली खतरनाक. म्हणजे मी येडा होतो.
हा. ते करायचं, ते कळल्याशिवाय मी राहणार नाही. हा. खतरनाक प्रॅक्टिस सुरू केली, हम्म. पण त्याच्याबद्दल नॉलेजच नाही. हम्म. मग एक बॉक्सर होता नाही का, मी त्याला भेटलो होतो, त्याने मला सांगितलं होतं ना तू 400 मीटर खेळ. हम्म. त्याला भेटलो, अरे मला म्हणलं कोच नाही काय नाही, हम्म. कसं काही करायचं. मग मला त्यांनी ना का घुगे सरांबद्दल सांगितले, ते बीजेस कॉलेजला असायचे, तू त्यांना जाऊन भेट म्हणलं. चालतंय म्हणलं, मी त्यांना जाऊन भेटतो म्हणलं. आणि मी गेलो त्यांना भेटायला, मी दुसऱ्याच मास्तरला भेटलो. हा. आणि मी त्यांना म्हणलं, सर उद्यापासून तुमच्याकडे प्रॅक्टिस लिहू का, मला जरा खेळायचं म्हणलं 400 मीटर. नाही म्हणलं, इथं बाहेरच्या नालावर नाही म्हणलं. ठीक आहे, जरा वाईट वाटलं. आणि मी दुसऱ्याच मास्तरला भेटलो होतो. मी ते बॉक्सरला जाऊन भेटलो, म्हणलं चायला दूध भात आहे त्या बॉक्सरचं, दूध भात आहे, भरपूर जण ओळखतात त्यांना, चांगले ओळख त्यांची. ते म्हणले अरे ते तसं म्हणूच शकत नाही, घोगे सर तसं म्हणूच शकत नाही. म्हणलं ठीक आहे, म्हणलं आपण दोघं जाऊ. मग आम्ही तर सरांकडे गेलो, म्हणलं हे येतोय घोगे सर. मी तर ते दुसऱ्याला त्या शेमड्याला भेटलो होतो. डिमोटिवेट केलं नाही म्हणलं जमणारच नाही म्हणलं बाहेरच्या, कारण मी त्या कॉलेजला नव्हतो. नाही म्हणलं, ते सर म्हणले बाळा येऊ उद्यापासून. 2.5 महिने गेलो, ते ग्राउंड नव्हतं काय, डांबरवरती पळवायचं, गुडघं पार गेलं, बाद झालं माझं. पळून पळून पळाय खाऊन आपण नुसतं वाऱ्यागत पळ. मग सर म्हणलं, सरांना 2.5 महिने जबरदस्त प्रॅक्टिस केली, सगळ्या गोष्टी शिकलो मी त्यांच्याकडे, कारण ते नॅशनल प्लेअर होते 800 मीटर. अच्छा. त्यांनी मला भरपूर शिकवलं, त्याच्यानंतर मी भरपूर शिकलो त्यांच्याकडे. मग मी माझी वैयक्तिक प्रॅक्टिस चालू केली. पण ही 400 मीटर मला खेळायचं होतं इंटरनॅशनल, तोपर्यंत भरती निघाली. मग मी किंग तयार झालतो ना. मग ते 100 आउट ऑफ, 100 आउट ऑफ, गोळा फेक आउट ऑफ, पुलअप्स आउट ऑफ, ते लॉंग जम्प पण आउट ऑफ, सगळं आउट ऑफ करून टाकलं आणि झालो 2017ला पोलीस. म्हणजे हे 12वी कधी पास आउट केले तुम्ही? 12वी 2014ला. 14 म्हणजे एक साधारण 14-15 2 वर्ष 15 वर्ष मी आर्मीत घालवलं. 16ला 1 मार्काने फेल झालो मी पोलीस भरतीला. नंतर 17ला पोलीस झालो, 1 मार्काने राहिलो. तेव्हा तर लयच 168 मेरिट लागलो होतं. आणि नंतर मला 163 टोटल झालते माझे. नंतर त्या जागा वाढल्या, त्यामुळे मग मेरिट पण कमी आलं. 164 वर मेरिट आलं 2016चं ओपनचं. अच्छा. मग मी त्या 1 मार्काने राहिलो. घरात तोंडात मारून बिरून घेतलं, टेन्शन डोकं बी कापून घेतलं, येडा म्हणलं आता टॉपचाच पोलीस व्हायचं. म्हणजे ठरवलं दुपारी आणि संध्याकाळी प्रॅक्टिसला. जास्त विचार नाही, डिप्रेशन मध्ये नाही, डिप्रेशन नाही, तेवढं तोंडात हारून घेतलं. बिल घासी तोंडात हारून घ्यायचं, काय चुकलं की आपल्याला येड लागलेलं नुसतं खाऊन. आपण तिथे गेलतो, त्या डोंगराला नुसतं पळायचो गाणे लावून, तुकडो मी भिक राहून दे रा, ते ब्रदर्स मधलं गाणं मी काय ऐकतोय, टाकलं हेडफोन, नुसतं भुंगाट पळायचं, नुसतं ऐकतच नव्हतं. बादशाह तयार झालतो. कोणी यायचं 100 मीटरची स्प्रिंट लावायचं माझ्या बरोबर, तुला आज हरवतो, अरे हरव ये चल, पठ्ठ्या तयार आहे मैदानात. लय जण आले, नादच नव्हता आता. आपला नादच कोण करत नव्हतं कोणत्याच इव्हेंट मध्ये. आणि याच्यानंतर जेव्हा ट्रेनिंग व्हायची, ट्रेनिंग पण डेंजरच असते का तुमचे? काय आलं माहितीये का, मला मी घेतले होते पोलीस भरती 100 पैकी 100, त्यामुळं 100 पैकी 100 म्हणजे कसे डिवाइड असतात? फिजिकलला 100 पैकी 100 आणि मला लेखीला 80 पडले, अशी 180 टोटल झालते. गोळा फेकला 20 मार्क, 100 मीटरला 20, 100 मीटरला 20, पुलअप्सला 20 आणि लॉंग जम्पला 20. म्हणजे ते इव्हेंटचं एक टार्गेट असतं, म्हणजे ते आउट ऑफ त्याच्या पुढं. मी ते आउट ऑफ मार्क प्रत्येक इव्हेंटला आउट ऑफ मार्क. बाबा टार्गेट कितीच आहे, गोळा फेकतो 8.5 मीटर, मी 8.9 मीटर फेकायचो. 100 मीटर किती 11.50 सेकंद, मी 11.40 सेकंदातच मारले. 100 किती 5 मिनिट 10 सेकंद, मी 4 मिनिट 58 सेकंदातच मारले. असला खाऊन खतरनाक मध्ये. आणि ते आमच्या बॅच मध्ये कसं 2017चे जेवढे पोलीस झाले त्या सगळ्यांना माहित होतं मी 100 पैकी 100 घेतले. त्याच्यात एक ओळख निर्माण झाली, हे पोरगं खतरनाक, हे सांभलं तिथंच. आणि ट्रेनिंगला म्हणजे आम्हाला ट्रेनिंग आला अकोला ट्रेनिंग सेंटर, आणि आम्ही लय नाव ऐकलेलं अकोला ट्रेनिंग सेंटर, सगळ्यात जबरदस्त ट्रेनिंग सेंटर नाही तिथं. जायचं हात थर 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 थर, लय स्ट्रिक्ट म्हणजे ऊन 47-48 डिग्री सेल्सिअस, नुसते काळी तोंड, सगळ्याची काळी कुट. हजरच आलो 1 ऑगस्ट 2017ला शिवाजीनगर हेडक्वार्टरला हजर करून घेतलं. डॉक्युमेंट दिले, सगळे कटिंगला पाठवले, सगळे बसवलेले आणि खर 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 सगळे खाऊन नुसते टकले करून टाकले. सोल्जर कट नाही, सगळे टकले, सगळे लमसम टकले. तिथं मस्तपैकी 2 महिने काढले आम्ही, ऑगस्ट आणि सप्टेंबर. ऑक्टोबर मध्ये आम्ही ट्रेनिंगला गेलो अकोल्याला. 2 महिने तिथं काढले. कुठं खुरप, कुठं गटर काढ, कुठं काय कर, कुठं मोठाले गवत काढ, कुठं फारशा पोस, कुठं संडास साफ कर, असली कामं रिक्रूट असतात ना त्याच्यामुळं. आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये आम्ही मस्तपैकी अकोला ट्रेनिंग सेंटरला गेलो. असं वसाड पडलेलं सगळं,
इकडं पलीकडं मोरणा नदी सगळं वासाड ऊन बिन खाऊन गत लागण नसतं. आणि तिथं आम्ही पोचलो, तिथं नवीन बिल्डिंगची कामं चालली होती. चला म्हणलं कुठं येऊन पडलं बोललं इकडं सगळे टेन्शन मध्ये. आणि तिथं गेलो, आम्हाला फॉलिन मध्ये थांबवलो. जरा पोलीस भाषा असतात बघून आम्ही घाबरलो. अरे म्हणलं कसं व्हायचं 9 महिने आमचं, फुल टेन्शन मध्ये आम्ही तर 2-3 दिवसांनी पळून बी निघालो होतो. नाही बाबा चुकून पोलीस आलो म्हणलं मी चाललो घरी. आर्मीच्या वरच दिसतंय बरं. ते सोपा खेळ नव्हता. जसे दिवस जातील तसं मनाला समजावत म्हणलं कसं बस हे किती 9 महिने होते. 9 270 275 दिवस कस तरी काढायचे. रूम मध्ये गेलो 270 दिवस लिहून ठेवले. आज एक गेला, राहिले 269. आज एक गेला, राहिले 278. थोडंच राहिलंय. आणि मागची बॅचची मुलं निघून गेले असतात ना, मग ते भिंतीवर लिहिलेलं असायचे ते दिवस गेले, हे दिवस जातील. हे असं स्वतःला समजावत 10 महिने ट्रेनिंग झालं आमचं. ट्रेनिंग झालं होतं मला बॉडी बिडी चांगली असल्यामुळे मला जिमचा चार्ज होता माझ्याकडे आणि ग्रंथालयाचा चार्ज होता. अरे वा. आणि म्हणजे ट्रेनिंग म्हणजे खडतरचा प्रवास झाला असतो, त्रासही पाहिजे आयुष्यामध्ये बरोबर. पण त्याच्यामध्ये आम्हाला एन्जॉय म्हणजे हे ट्रेनिंग एन्जॉय करायचं असतं. पण आम्हाला अकोला ट्रेनिंग सेंटरला होतं. आम्हाला पाणी प्यायला पण एवढं ऊन असायचं, गार पाणी नव्हतं, गरम पाणी प्यायला लागायचं. पोरं काय करायची माहिती आहे का, फॉलिन असायची 3 वाजता रायफल घेऊन आम्ही बाटल्या भरून आणायचं. पोरं लपून बिपून आमचं पाणी प्यायचं ना, पोरं काय करायचे खड्डा खांदायचा, त्याच्यात बाटल्या लावायचे, वरून माती टाकायचे. म्हणजे कोणी पाणी नाही पिलं पाहिजे. लिंबाच्या झाडावरती चढायचे, वरती बाटल्या पॅक करून ठेवायचे. प्रत्येक स्क्वॉड असायचा ना, आमची 7 नंबर टोळी होती, आमच्याच्यात 25-25 मुलं असतात. आणि त्याच्यामध्ये प्रत्येक स्क्वॉड काळं कॅन्डी घेऊन यायचं नाही का, मस्तपैकी पाणी बिणी प्यायचं. आणि जिथं जार असतात पाण्याचे त्या जारला बारीचीच धार गार पाण्याची बरं का, लय बारीक पाणी. तिथं गर्दी हाना मारा व्हायच्या पार, ह्याच्याबरोबर पण त्याला असं पार हाना मारा व्हायच्या गार पाणी प्यायला. असा आमचा ट्रेनिंगचा प्रवास. पण तो इतका खडतर प्रवास पण एक मजा मस्ती मध्ये करून टाकला. ते दिवस आठवले ना, आम्हाला टाइम मध्ये नाश्ता मिळणं, टाइम मध्ये दुपारचं जेवण, टाइम मध्ये संध्याकाळचं जेवण. मग एकदा पोलीस होऊन ट्रेनिंग होऊन इकडं आलो आपण आपल्या जिल्ह्याला, तर हे 3 गोष्टी कधीच टाइम होत नाही. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण. आणि ही जी अकॅडमी आहे तुमची, ही आपण अकॅडमी खोलू बा, हे कसं वाटलं? आता मी इथं आल्याच्या नंतर इथं एक ग्राउंड होता आपल्या अकॅडमीच्या पलीकडे, मोठं ग्राउंड होता. मी 400 मीटरची तयारी चालू करायचो ना, तर तयारी चालू होती, मी प्रॅक्टिस वगैरे करायचो. आणि त्यानंतर मग माझी प्रॅक्टिस म्हणून जरा क्राऊड जमा झाला. हे सर पोलीस आहे, हे प्रॅक्टिस यांच्या रनिंगले चांगले, बॉडीले चांगले, म्हणजे तो क्राऊड जमा व्हायला लागला. चला महेश सरांग प्रॅक्टिसला, महेश सरांग. मग माझ्याकडे भरपूर क्राऊड आला, 40-50 मुलं मी फ्री शिकवायचो. आणि त्याच्यानंतर मग एक पुण्यातला पोरगा होता, म्हणजे मी सनज ग्राउंडला प्रॅक्टिस करायचो ना, तिथल्या एक अशी ओळख झाली, तो इथं राहायला आला. म्हणजे आम्ही दोघं मिळून प्रॅक्टिस चालू केली होती. आमच्याकडे 70-80 मुलं फ्री मध्ये आम्ही त्यांना शिकवतो. तेव्हा डोक्यात पण नव्हतं की हे असं चालवायची, पैसे कमवायचे, लई हे काय तसलं काय आपल्या डोक्यात नव्हतं. आणि आम्ही दोघांनी चालू केली. त्याच्यामध्ये माझा युट्यूब चॅनल होता. म्हणजे काय एक 2-3 नग असतात माहितीये का, एक वाढ आपल्या क्रॉसमध्ये. त्या पोराला काय सांगितलं, हे महेश सर युट्यूबचं पैसे छापेत आहे, एवढं पैसे छापते, ते पैसे छापते, तुला काहीच देत नाही. त्याचा काय संबंध, माझं युट्यूब चॅनल आहे, 4 पैसे मला येतात म्हणलं, त्याचं काय करायचं, त्याला काय करायचं. यांनी आमच्यामध्ये दरार टाकले. आणि नंतर ह्या 80 जणांच्या ग्रुपमधून एकटा बाहेर पडलो बरं का, एकटा बाहेर पडलो, एकटा. नंतर मग काय केलं, एक मित्र होता अजून, आणि 2-3 जण, आम्ही 2-3 आम्ही वेगळी प्रॅक्टिस चालू केली. आणि मग म्हणलं अकॅडमी टाकायची, म्हणलं खाऊन, म्हणजे स्टेशनवरती. असं नाही की अकॅडमी टाकतो, पैसेच कमावतो, हेच करतो, तसलं डोक्यामध्ये नाही. फक्त ईर्षिरीवरती अकॅडमी टाकायची म्हणलं. आम्ही 4 जण प्रॅक्टिसला, आणि प्रॅक्टिसला खाऊन, कोणाच्या बापाला ऐकत नव्हतो आपण, कसला पण नॅशनल प्रेरणा, त्याला रॅपिटेशनला खाऊन टाकायचो मी. हो, एवढं जबरदस्त होतं आपण. आणि आम्ही अकॅडमी चालू केली. 1-2 मुलं सेल्फ प्रॅक्टिस करत होत्या. त्यांना म्हणलं तुम्हाला आमच्या ग्रुपमध्ये यायचंय का, ते आले. त्यातली एक पोलीस झाली त्याच वर्षी. आणि आम्ही 4-5 जण हे करून अकॅडमी, म्हणजे अकॅडमी नाही टाकली, ग्रुप चालू केला पहिल्यांदा. नंतर मला अकॅडमी टाकायची. आणि म्हणलं अकॅडमी टाकायची, म्हणलं एवढ्या पैसा काय थोडा नाही लागणार. आम्ही तर नोकरदार माणूस, आणि पगार एवढा, त्यात खाण्यावरच माझा अर्धा जातं, पेट्रोलला 5,000, वर तर काही 5,000 रुपये. ट्राय तर करू. एक मित्र होता आणि मी तर तिकडे अकॅडमी होती आपली पलीकडे, जरा लांब होती, इकडं टाकायचे म्हणलं. मग काय केलं, 1 जणाचा 1 BHK भाड्याने घेतला. 1 BHK भाड्याने घेतला. त्याच्यामध्येच क्लास, त्याच्यामध्येच हॉस्टेल, त्याच्यामध्येच ऑफिस, सगळं तर 1 BHK मध्येच.
आम्ही जाहिरात करायचो ना, मुलं यायची बघायची, जायची यायची बघायचं, म्हटलं काहीतरी कमी होते. मग काय केलं मी, पहिल्यांदा 1-2-3 मुलं आले बीडचे, म्हणले सर काय आमच्याकडे आता पैसे नाही, पण आम्हाला तुमच्या अकॅडमीला यायचंय. म्हणलं ये बाबा, तसंही मोकळं पडलंय, ये राह म्हणलं. ते आले, 2-3 जण राहिले, आणि नंतर त्या 2-3 जणांपासून जी सुरुवात झाली, 2चे 6 झाले, 6चे 8 झाले, असे पोरं वाढत चालले. मग तो 1 BHK फ्लॅट भरला. नंतर मला काय करायचं, मला आता काहीतरी घ्यायला लागलं. मग त्याच्या पुढे रस्त्याला एक बिल्डिंग मोकळी होती, खालचं एक गाळा घेतला. मला तिथं क्लास होत्या, तिथं क्लास सुरू केले, अजून पोरं वाढले. त्याच्या शेजारचा गाळा घेतला, तिथं ऑफिस केलं, अजून पोरं वाढले. त्याच्या शेजारचा अजून एक गाळा घेतला, 2 गाळ्यांचा एक गाळा गेला फोडून, आणि ते मोठा क्लास चालू केला. अजून पोरं वाढले, त्याच्यावरचे 2 फ्लॅट भाड्याने घेतले, अजून 2 वाढले, 2 करता करता 20 फ्लॅट भाड्याने घेतले. एवढा क्राऊड झाला माझ्या. आणि मग कॉन्फिडन्स वाढत चालला, लोकांना मी आवडत चाललो, लोकांना वर्कआउटचा आवडत चालला, लोकांना रिझल्ट दिसायला लागला. अशा गोष्टी दिसायला लागलं तर ते क्राऊड वाढलं. आणि असंच मार्केटमध्ये मग ते व्हिडिओ वगैरे वर्कआउटचे बनवायचं. आणि पोलीस भरती क्षेत्र म्हणजे व्हिडिओ बनवणारा माणूस मीच पाहिला. नंतर माझं कॉपी करून लय जणांनी हे केलं, तो विषय वेगळा. पण मीच चालू केलं हे स्टार्टिंग होते. पण तेव्हा मी युट्यूब चॅनल सुरू केला. युट्यूबचा व्हिडिओ बनवतो म्हणलं ना, समोर कॅमेरा असेल ना तर मला बोलता पण येत नव्हतं. मी आता तुमच्याशी खूप बोलतोय का, माझी प्रॅक्टिस झाली फक्त युट्यूबच्या व्हिडिओ, नाहीतर मला बोलताही येत नव्हतं. मला मराठी पण नीट बोलता येत नव्हतं. 4 चौघांमध्ये बोलायचं म्हणलं तर मी अडकळायचो. कधी कधी मी अडकवतो, मला बोलता येत नाही, कधी कधी होतं तसं. अशी जर्नी होती अकॅडमी चालू करायची. पहिलं म्हणजे 2018 मध्ये अकॅडमी चालू केली तुम्ही? नाही 2021 ला. 21 म्हणजे आता तुमचं 24. तर मग इतक्या वर्षांमध्ये किती टोटल एक मुलं तुमच्या इथनं बाहेर पडलं असेल एक अंदाज? म्हणजे कसं होतं माहितीये का, मुलं येतात 1 महिना राहतात निघून जातात, परत 1 महिना राहतात निघून जातात. मग तसा आकडा खूप मोठा झाला असेल. अच्छा. पण कसं एक वर्षभर राहणाऱ्याला महत्व दिलं पाहिजे. जो मुलगा वर्षभर राहतो ना त्याचा 100% रिझल्ट येतो, 100% रिझल्ट येतो. समजा त्या वर्षी तो 1-2 मार्कांनी जाईल, पण दुसऱ्या वर्षी तो 100% होणार. पण तो मुलांनी तेवढं पेशन्स ठेवलं पाहिजे. ते पेशन्स प्रत्येकामध्ये नसतात. आणि टोटल मग सुरुवातीपासून ते आतापर्यंत किती मुलं भरती झाले असतील तुमच्या? माझे 39 101 मुलं झाले. 101 मुलं या 2 वर्षामध्ये? 2 वर्ष 101 मुलं. त्याच्यामध्ये आर्मी पण झाले, तलाठी झाले, वनरक्षक झाले, बाकीच्या पण असतात ना जागा, त्याच्यामध्ये पण भरपूर 100 आकडा मी एक असा अंदाज सांगितला, पण कमी जास्त होणार त्याच्यामध्ये. कमी नाही होणार, पण जास्त होणार. अच्छा. पहिल्यासारख्या भरत्या निघतात का पोलीसच्या? पहिले आधी निघायच्या, आता कमी? असं आता कसं वाटतं माहितीये का, एखाद्या मुलाने नवीन पोलीस भरतीला सुरुवात केली ना, त्याला काय वाटतं, अरे या वर्षी भरती आहे का नाही. असं कोणतरी सांगितलं ना या वर्षी भरती नाही, तर ते डिमोटिवेट होतं पोरगं. तर 2016 ला पोलीस भरती निघाली, 2017 ला निघाली, 2018 ला निघाली, 2019 ला निघाली. पण मध्ये जो कोरोना आला ते 2019 ची भरती 2021 ला झाली, परत 2022 ला भरती झाली, परत 2023 ला झाली. अजून काय पाहिजे? ह्या वर्षी पण भरती झाली की पुढच्या वर्षी पण असणार. आता तो फेब्रुवारी 2025 मध्ये भरती प्रत्येक वर्षी आहे, पण मुलं प्रॅक्टिस करत नाही. भरती येईन आणि मी तयारी चालू करेन असं चाललंय. पण ते कसं असतं, जी मागचे पोरं असतात ताटकळलेले पोरं, ते बरोबर. जो राहतो, जो टिकतो, जो संयम ठेवतो ना, त्या मुलाचा 100% काम. एक मिनिमम तुम्हाला काय वाटतं की बाबा एखादा ज्याला काहीच नॉलेज नाही, 12वी पास आउट आहे, त्यानं जर एकदम प्रॉपर जर अभ्यास केला तर किती दिवसात तो क्रॅक करू शकतो? समजा एखादा 12वी पास झालेला मुलगा आला, आता आला म्हणजे त्याला काय ह्याच्यातलं काहीच माहित नाही, त्याला सगळ्या गोष्टी समजायला 4 ते 5 महिने पाहिजे. तोपर्यंत तो मुलगा टिकला पाहिजे त्या क्षेत्रात. तो टिकतच नाही, 90% मुलं टिकत नाही. 4-5 महिने पेशन्स कोणच ठेवत. म्हणजे काय अभ्यास अवघड असतो या फिटनेसचा विषय? फिटनेस बघून, ते रनिंग बघून, तो व्यायाम बघून, ते कसं असतं, हे एक चाळण आहे पोलीस भरतीची. पोलीस हा जबरदस्तच भेटला पाहिजे त्यांना, त्यामध्ये एक मेरिट लागतं. चाळणीतून जो राहतो ना वरती, 17 लाख फॉर्म आले 2024च्या भरतीला. ह्या 2024च्या 17 लाख फॉर्म निवडले, की ते 17,000च. 17 लाख कुठं, 17,000 कुठं. मग त्यांनी क्वालिटी पाहिजे. आम्हाला क्वालिटी पाहिजे, आम्हाला क्वांटिटी नाही पाहिजे. समजलं का? त्यामुळे जो 12वी झाला मुलगा पोलीस भरतीला तयारी करतो, अकॅडमी लावतो, क्लास लावतो, कुठं फिजिकलचा क्लास लावतो, त्यांनी पहिले 6 महिने तसेच रगडायचे. चल 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 स्वतःला पुश करायचंय, गिवअप नाही करायचं. त्याने जर गिवअप केलं ना, तो दुसऱ्या क्षेत्रात जाणार, कुठेतरी बघणार, हे नाही तर ते नाही तर ते. घरचं कोणी त्याला कोण सांगणार असेल की बाबा तू करत राहा,
करण्याला महत्व आहे. माणूस तीच गोष्ट 4 वेळा केली ना माणूस परफेक्ट होतो त्याच्यामध्ये. सातत्य पाहिजे. सातत्याने. मग ते काही का असं ना, आज मला इंग्लिश येत नाही समजा, आज मला इंग्लिश येत नाही, मी तरी रट्टा मारतो. अहो 7-8 महिन्याने मला 50-60% इंग्लिश येईल मला आरामशीर. 100%. अहो दुनियामध्ये अशी कोणती गोष्ट आहे ती अशक्य आहे. उसेन बोल्टचं रेकॉर्ड काय 100 मीटरचं 9.58 सेकंद. पण त्याने जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली होती तेव्हा त्याला वाटलं होतं का की बाबा मी 9.58 सेकंद वर्ल्ड रेकॉर्ड करेल? वाटलं होतं का? पण त्यांनी केल्याच्या नंतर त्याला वाटलं मी करू शकतो, मी अजून 9.58 पेक्षा सुद्धा कमी टाइम मी देऊ शकतो. म्हणजे त्या गोष्टी पॉसिबल आहे. पण आपण तेवढं आपली विचारसरणी एकदम भिकार सोडते. आपले विचार एवढे पाहिजे उच्च म्हणजे एकदम हाय लेवलचे विचार. खालच्या पातळीचे विचार करायचेच नाही. 100% सांगतो. माणूस ज्याप्रमाणे विचार करणार नाही, मला पुढच्या 5 वर्षांमध्ये मला खूप टॉपला बघायचंय आणि त्या दृष्टिकोनातून काम चालू करा तुम्ही. मला तिथं जायचंय, मला तिथं जायचंय, 100% जाणार तुम्ही. 2022ला एक इंस्टाग्रामला रील बनवली होती मी की मला एवढं मोठं व्हायचंय ना, मला तो मोठं झाल्यानंतर मला तो नजारा बघायचा आहे की मोठं झाल्यानंतर बाबा खाली काय चालतं. आणि मी तो नजारा बघितला. मी उद्या खाली पडल नाही पडल ते नंतरची गोष्ट, पण मला तो नजारा मला बघायचा आहे आणि मी तो नजारा बघितला. डिमोटिवेट व्हायचं काम नाही. एकदा बघितलं ध्येय की ध्येय एकदा डोक्यात फिट केलं. आपण कसं करतो बाबा, एकदा एखादा नट बोल्ट आवळला की तो आवळला, त्याला परत काढायचं टेन्शन नाही. एकदम फिट तसं डोक्यात एकदम फिट केलं बाबा, हे फिट आहे, हे माझ्या मेमरीमध्ये फिट झालंय. मला या वर्षी 2025ची पोलीस भरती काढायची, मी त्यानुसार काम चालू केलंय. पण तुमच्या डोक्यामध्ये मला पोलीस व्हायचंय, पण मी हे पण करणार, ते करणार. रस्त्यामध्ये आडवे भरपूर काटे येतात. पोलीस भरतीच्या तुम्हाला एक रिअल उदाहरण सांगतो. पोलीस भरतीला एखाद्या विद्यार्थ्याने सुरुवात केलीच, समजा तो 6 महिने लगातार त्याने प्रॅक्टिस चालू केली, तो फिजिकलला टॉपर झाला, लेखीला टॉपर झाला. मग त्याच्या आयुष्यामध्ये एखादी मुलगी येणार किंवा एखादी स्त्री येणार त्याच्या आयुष्यामध्ये. म्हणजे कसं एक ना हे ब्रह्मांड आहे, त्या ब्रह्मांड पण बघत असतं की बाबा तू तुझ्या लक्ष्यापर्यंत जाण्यासाठी तू कोणत्या अडचणीला सामोरं जातो, तुला कोणत्या गोष्टी पाहिजे नाही पाहिजे ते तेवढं त्याच्यावर डिपेंड असतात. एखादी मुलगी आली, मग तिला जवळ करायचंय, तिच्याबरोबर राहायचंय की तिला इग्नोर करून पुढंच निघून जायचंय, ते तुझ्यावरती. पण ते काही मुलं काय फसतात, त्यांना अनुभव नसतो कोणता, त्यांना कोणता गुरु नसतो सांगायला, त्यांना कोणता ह्या गोष्टी चुकतात, तो फसतो तिथं. मग तो फसतो, तो भरकटतो तिथं, ध्येय भरकटतो. पण तो सांगू शकत नसतो की माझ्याकडून ही चूक झाली, ते गुपित ठेवतो. पण ही गोष्ट त्यांनी सांगितली पाहिजे की मी अशी गोष्ट केली मास्तर, मला ह्याच्यातून बाहेर निघायचंय. 2022 साली तिकडे अकॅडमी होती, एक मुलगा पार गुर फाटला होता त्या गोष्टीमध्ये. आला, मी त्याला रडताना बघितलं, मला काय झालं, प्रसन्न होतं. नाही मास्तर असं झालंय, मी खूप गुंतलोय, मी त्याच्यामध्ये खूप गुंतलोय, मला बाहेर निघायचंय. मी त्याला म्हणलं बाळा मोबाईल बंद करून टाकतो, इथून पुढचे 6 महिने मोबाईल बंद करून टाक, तो फोकस फक्त तुझ्या ध्येयाकडेच ठेव. मी त्याला सांगितलं, सगळ्या गोष्टी केल्या, पण करणं त्याचं काम होतं. समजलं का? तो नंतर 2-3 महिन्यानंतर तो घरी निघून गेला, तो विषय वेगळा. पण त्यांनी काय काम केलं ते त्यालाच माहिती. माझं काम होतं, मी एक शिक्षक आणि गुरु, त्याला त्याप्रमाणे एक सल्ला देणं. मी तुला योग्य सल्ला दिला, म्हणलं तुला फोन येतो, तुला आठवण येतो, तो फोन करतो, तो फोनच बंद करून टाक, विषय संपला. ह्याच्या व्यतिरिक्त मी काही सांगू शकत नाही. जे ते मुलगा गुरफटतो ह्या गोष्टीमध्ये, ही गोष्ट पोलीस भरतीमध्ये टाळली पाहिजे. कुठल्याही ध्येयात असू द्या, अशा बऱ्याच परीक्षा, देवपरीक्षा घेतोच, काय ना काय अडथळे टाकणार. तुम्ही जर त्याला टॅकल करून पुढे गेले तरच यश भेटणार आहे, नाही का? ते होतं माहितीये का, मुलांना ती गोष्ट मिळाली ना, त्या मुलाला काय वाटतं, मला आज सगळं भेटलं, म्हणजे मला आज करिअर नाही पाहिजे, पण त्या काहीच नाही पाहिजे, पण त्या गोष्टी एक क्षणिक असतात, क्षणिक काळापुरता. तुम्ही आज हुशार आहे तोपर्यंत ती व्यक्ती तुमच्या सोबत आहे. आज तुमच्याकडे पैसा आहे म्हणून ती व्यक्ती आज तुमच्याकडे, उद्या तुमचा पैसा संपला, तुमची बुद्धी संपली, तुमच्याकडे कोणी थांबणार नाही. समजलं का? आज मी गाडीमध्ये करोड रुपये घेऊन चाललोय, सगळं माहिती याच्याकडले पैसे, पण उद्या मी भिकारी झालो, अचानक माझ्याकडे 5-50 लाख रुपये गेले, मी संपलो, अहो मला कोणच विचारणार नाही. तुमच्याकडे अचानक 5-50 लाख रुपये आले, अहो तुम्हाला जो ओळखत नाही तो सुद्धा तुम्हाला हात करणं भाव कसं चाललंय. 100%. अहो मी दिली किती काळ्या दगडावरचे सोनेर रे घे. आपल्याकडे जेव्हा पैसा असेल, आपले चांगले दिवस असेल, तेव्हा जो नाही तो नातेवाईक पाहुणा बिहुणा आपल्याला विचारणार, फोन करणार, भावा कसं चाललंय. आणि जे तुम्हाला उद्या काल ओळख देत नव्हते, काल तुम्हाला गरज लागल्यावर पैसे देत नव्हते, तर तुम्हाला हटकून म्हणणार की बाबा पैसे लागल तर मला सांग, मी देतो. स्वतः उदाहरण बघितलं, बाबा महेश पैसे लागलं तर सांग मला, मी देतो. का? कारण महेशकडे आज पैसा आहे, त्याला मी आज लाख रुपये दिला, उद्या तुम्हाला 10 लाख रुपये देईल, हे इंटेन्शन असं त्यांचं इंटेन्शन असतं.
म्हणजे ते काय आवळा देऊन कोहळा काढणे, हे काय काय लोकांचा, काय काय व्यक्तीला हुशार असतात बरं का, खूप खूप हुशार अशी व्यक्ती असतात. तर बरेच लोक आहेत ना जिम करतात जास्त आणि ग्राउंड कमी करतात, मग यांना काय सांगणार तुम्ही? आता काय म्हणजे पोलीस भरतीचा विद्यार्थी असतो, त्याला असं वाटतं मी या वर्षी पोलीस होणार, मला ते वरती एकदम जबरदस्त बसले पाहिजे, अशी तागडी बॉडी बिड कट फिट दिसला पाहिजे, छाती बिती मस्त फुगवून, असं एक प्रत्येकाचं स्वप्न असतं. पोलीस झाला. आता पोरं पिक्चर बघतात, सिंगम पिक्चर आला आता, पोरांचे डोकं बधी झाले असेल, ये मला पोलीसच व्हायचंय, मला पोलीसच व्हायचंय, पण त्याला वाटतं बॉडी बिडी खाऊन पाय. पण ते काय होतं माहितीये का, आपण जेव्हा समजा जिम पण करतो, रनिंग पण करतो, समजा पोलीस भरतीचे विद्यार्थी असतात त्यांनी जिमही केली पाहिजे, पण आठवड्यातून 2 ते 3 वेळेसच, जास्त हेवी जिम नाही केली पाहिजे किंवा मसल वर्कआउट नाही केला पाहिजे जास्त. कारण काय होतं माहितीये का, आपले मसल बिल्ड होतात पण आपल्या रनिंगला जरा त्रास होतो. म्हणजे आपले हात अशाशी होणार. बॉडी बिल्डर लोकांना तुम्ही कधी पळताना पाहिलं का, त्यांचे पाय वेगळेच पडतात, हात असे बाहेर जातात. पण जेव्हा जो ऍथलीट असतो, जो जिम वर्कआउटही करतो आणि ग्राउंड वर्कआउटही करतो, त्याचे स्टेप इन बघितलं का, पूर्ण बॉडी अलाइनमेंट त्याची एकदम व्यवस्थित असते, एकदम मस्तच पळत असतो तो, असा फरक असतो. त्यामुळं काही काही मुलांना वाटतं मी जिम करून रनिंग करतो, पण आता कसं रनिंग करून थोडेसे मसल लॉस होणार आहे, मसल लॉस होतीलही, पण आपल्या अंगातली स्ट्रेंथ कमी होणार नाहीये, ही खूप महत्वाची गोष्ट झाली. आणि हे जे नॉर्मल लोक आहे समजा, ज्यांना पोलीस भरती काहीच नाही, वर्दी पण नाही पाहिजे, भरती पण नाही पाहिजे, त्यांना फक्त फिटनेस करायचे, सो त्यांनी एक इनिशियल कसं गेलं पाहिजे? म्हणजे आता कसं माहितीये का, प्रत्येकाने जिम लावली, वर्कआउट सुरू केला म्हणजे प्रत्येकाचे मसल बिल्ड होणार असं नाही, त्यांची एक आतून पण एक ग्रोथ असते की ज्यानं त्यांना कोणता आजार होणार नाही, की कोणत्या बाकीच्या गोष्टी होणार नाही, रोग प्रतिकारक शक्ती होणार, पण प्रत्येकाचे मसल होणार नाही, का प्रत्येकाचे सिक्स पॅक पडणार नाही, पण एक बॉडी एक मेंटेन ठेवायची, जेणेकरून बाबा आपल्याला कोणत्या रोगराई झाले नाही पाहिजे, आपली बॉडी एकदम मस्त राहिली पाहिजे. त्यांनी काय करायचं, म्हणजे बाहेरच्या सगळ्या गोष्टी खाणं टाळा, आठवड्यातून एकदा चीट केलं किंवा बाहेरचं खाल्लं तरी काय हरकत नाही. समजा आपला वर्कआउट चालू असेल तर बाहेरच्या गोष्टी टाळायच्या, झोप व्यवस्थित पाहिजे, पाणी व्यवस्थित पाहिजे, वेळेवरती जेवण, किंवा त्यांनी ऍसिडिटी नाही झाली काय पाहिजे, कारण की वेळेवरती भरपूर जणांचं जेवण असतं, पोलिसांचं भरपूर जणांना ऍसिडिटीचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे वेळेवरती जेवण करता, वेळेवरती पाणी पित जा आणि जरा घरचंच खाण्याचा प्रयत्न करा आणि सॅलड वगैरे ऍड करा, ताक वगैरे प्या जेवताना. आणि काय एवढ्याच गोष्टी, वर्कआउट डेली अर्धा तास पाऊण तास जरी केला, 30 मिनिटं वर्कआउट केला तरी आपल्या शरीरासाठी खूप चांगली गोष्ट आहे. आता याच्यामध्ये ना बरेच एकदम गरीब घरातले मुलं असतात, त्यांना डाएटसाठी पाहिजे तेवढा पैसा नसतो, प्रोटीनचे डबे ते अफोर्ड नाही करू शकत, मग त्यांच्यासाठी असं छोटासा काही डाएट प्लॅन आहे का की असं करता येईल बा असं काही? आता डाएट म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे, जे आपले कडधान्य असतात त्याच्यामध्ये 100 ग्राम मध्ये 22 ते 23 25 ग्राम पर्यंत प्रोटीन असतं. पण आता ते कसं असतं, व्हिडिओ मध्ये येतात ते प्रोटीनचे डबे शेक करतात, त्याच्यात ही पावडर टाकते, एनर्जी ड्रिंक टाक, तसलं पेतात, पण त्यांना काय वाटतं मी ते घ्यावं, पण असं नसतं. आपल्या ह्या जे रॉ मटेरियल आहे, समजा कडधान्य, मूग, मटकी, हरभरा चाल, त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन आहे. मला ते जरी सकाळी भिजून खाल्लं, सकाळी आम्ही तेच करायचो, किंवा उकडलेली 1-2 अंडी. आता कसं आपण वर्कआउट करतोय, मस्त शरीराला घासतोय, मसल तोडतोय आपण, त्यामुळे शरीराला खायला पण पाहिजे. आपण वर्कआउट केल्या आपल्याला भूक लागते माहितीये का, त्या भुकाच्या तडाख्यामध्ये आपल्याला खायला लागतं. म्हणजे एकदम मी गावरान सांगतो, पण गावठी टेक्निक सांगतोय तुम्हाला. म्हणजे मी कुठं कोर्स केलाय, मी हाय लेवलचा बॉडी बिल्डर असं नाही, हे आपली बॉडी मागत असते खायला, त्या टायमाला आपल्या बॉडीला खायला द्यायचं. आता तुम्ही नंतर 1-2 तासाने खाना, भूक पार कळवळे पण तुम्हाला भूक लागेल, तुम्ही खाल्लेच नाही 2 तास, नंतर घरी जाऊन खाल्लं तर त्याचा काय उपयोग होत नाही, समजलं का. त्यामुळे हे कडधान्य खाल्ले किंवा शेंगदाणा, खोबरं, गुळ खाल्ला, या गोष्टी खूप महत्वाच्या आपल्याला. अशी गरजच नाही की प्रोटीनच्या डब्याच खाण हेच खा. आता प्रत्येक प्रोटीनच्या डब्यातून तेवढं आपलं प्रोटीन भेटतच. आता वरती लेबल मस्त लावलंय त्यांनी, तुम्हाला 30 ग्रॅमच्या स्कोप मधून तुम्हाला 24 ग्रॅम प्रोटीन भेटतं, मस्त लावलंय, पण ते खरं आहे का नाही. तुम्ही 5-5 हजार रुपये डब्याला देताय, पण तुम्ही उकडलेले बाबा 2 अंडी खाल्ली, पण ती एकदम ओरिजिनल ना बाबा, ही 2 अंडी मी खाल्ली डायरेक्ट, त्याच्यातून मला 4 ग्राम प्रोटीन मिळणार आहे. हे सबसेल ना बाबा, मी 100 ग्राम कडधान्य खाल्लं, ह्याच्यातून मला 25 ग्राम प्रोटीन मिळणार आहे. सबसेल बाबा, मी सोयाबीन खाल्लं, सोयाबीन मध्ये सगळ्यात जास्त प्रोटीन असतं, 100 ग्राम मध्ये 48 ते 50 ग्राम प्रोटीन असतं. पण ते आठवड्यातून जास्त खायचं नाही, आठवड्यातून 1-2 खायचं. असं आपलं प्रोटीन इंटेक आपल्या घरच्या भाजी भाकरी मधून पण मिळतं. तुमचा असे काही दिवस गेलेत का तेवढं सुद्धा खायला नव्हतं, भाजी भाकरीने दिवस तरी बी पाडायचे काही? हे सगळं काय वाटतं तुम्हाला, मेंटली गेम
गेम आहे का खरंच खाण्याची गरज असते? हे बघा आता कसं आहे, मेंटली आणि ना फिजिकली माणूस फिट पाहिजे, तेव्हा तो त्या लक्ष्यपर्यंत जातो तो. कारण की आता मी त्या सरांकडे होतो मला बेजस कॉलेजला, त्या सरांनी मला सांगितलं होतं की महेश खाणं पण पाहिजे. म्हणजे कसं एक गुरु आपल्याला सांगतोय, त्यामुळे त्याने काहीतरी दिवस बघितलेले, त्यामुळे तो आपल्याला सांगतोय महेश तू जसा वर्कआउट करतोय तसं खाल्लं पण पाहिजे. मग मी एका ठिकाणी सिक्युरिटी म्हणून जॉबला होतो, युवन IT पार्क खराडीमध्ये. 8,100 रुपये मला महिन्याला होते. मी 3 महिने काम केले, 24,000 रुपये साठले. त्या 24,000 मध्ये मी वर्ष घालवलं. रोजचे 4 अंडी आणि रोजची मोसंबी 2 मी खायचो, म्हणजे खायचो का? कारण मी कष्ट करतोय, मी परत तिकडे कष्ट करून नाईट मारायचो, मी नाईट करून इकडे दिवसभर हे करतो. मग मी खाऊ, माझ्याकडे खिशात पैसे, मी आज पैसे कमवतोय, पण मला माझ्या लक्ष्यापर्यंत जायचंय. मग मी खाल्लं का नाही पाहिजे? मी खाल्लं पण पाहिजे. युट्यूबला व्हिडिओ बघ, युट्यूबला एकही चॅनल नव्हता की कोण डाएट बद्दल सांगन, काय चॅनलच नव्हता. चॅनल नंतर मी पोलीस भरती चालू केलं, त्याच्यानंतर भरपूर जण चॅनल चालू केले. पण जेव्हा मी युवन IT पार्क मध्ये होता, आपली बॉडी खतरनाक होती. खतरनाक म्हणजे नादच नव्हता आपल्या बॉडीचा. तर युवन IT पार्क मधले जे एम्प्लॉय असायचे ना, ते माझे बॉडी एक नंबर. आणि किती खाऊन जर तुम्ही सिगरेट आणि गुटखा आणि दारू जर करत असणार तर ते काही कामाचं नाही असं. इंटरनली हेल्थवर इफेक्ट करतात त्या गोष्टी, लगेच इन्स्टंट जाणवत नाही. त्या गोष्टी जरा हळूहळू नंतर दम लागणार, खोकला करून टाकणार. आता ही पिढी खूप ह्या गोष्टींकडे वळते. ऍक्च्युअली गावाकडचे तरी कमी आहेत, पण मुंबई शहराकडचे जे आहेत क्लब पब ह्या गोष्टी आणि त्यांचे वेगवेगळे कल्चर, हे तुम्हाला की येतात का इथपर्यंत कानावर ह्या गोष्टी? आता कसं आहे माहिती आहे का, आता आपली पण अकॅडमी, आता अकॅडमीमध्ये प्रत्येक प्रकारचे नग असतात. सिगरेट पिणारे, दारू पिणारे, कुठं काय करणारे, गांजा वाढणारे, सगळ्या गोष्टी कानावर येतात. आणि जोपर्यंत त्या गोष्टी घडत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही. जेव्हा घडल्या तेव्हा मी त्या मुलांना घरी पाठवते. म्हणलं राम राम बाबा, तू तुझं करिअर तुझ्या घरीच जाऊन कर. कान पडत आवलेच होतो मी. आता त्या गोष्टी मी सांगत नाही. कधी कधी आपले जे ऑडियन्स बघत असेल त्यांनी फक्त अकॅडमी मध्ये विसरावा सर मारतात की नाही, बरं लय चोपतो. भांडणं विणणं होतात, भांडणं मारलं आलं होतं काय, मी तर एवढे मारतो धरून पार सुदेपर्यंत. म्हणजे जे चुकी असेल त्याला बी मारणार, दोघांना त्यामुळे ते दबावामध्ये जरा कसे, एक त्यांचे आई वडील आहे ना, मला महिन्याला 6,000 रुपये देतात. मला म्हणजे त्यांच्यासाठीच देतात, त्यांचं खाणं पिणं राहणं ते सगळं बघतो. त्यांना एक अपेक्षा असते, बाबा हे माझ्या मुलाला मी ह्यांच्याकडे टाकले काहीतरी अपेक्षेने. माझं मुलगा टुकार आहे मला माहितीये, पण तिथे गेल्याच्यानंतर सुधरल. त्यांची एक इंटेन्सिटी तशी असते की बाबा माझं मुलगा सुधरल, त्यासाठी ते टाकतात. आणि आपण जर लक्ष नाही दिल्यावर आपला उपयोग काय? आपल्याला ते फी देतात, आपण त्यांच्या सोयीसुविधा त्यांना पुरवतो, आपल्याला एक विश्वास ठेवून आपल्याला त्यांनी पाठवलं, त्याच्यामुळे त्यांच्यावर लक्ष देणं आपलं बाकी. एकतर त्यांना रनिंग करायला लावायचं, अभ्यास करायला लावायचं, नाही तर त्यांना घरी पाठवायचं. सरळ जे असेल सरळ घरी गेला तरी मला काही फरक नाही. मित्रा, मी अकॅडमी मुलांना घडवण्यासाठी टाकलेलं. मित्रा, तू इथून गेला तरी चालेल. पण मग आता बऱ्याच अकॅडमी पण टाकतायत लोक, त्यांचं काही कळत नाही, ते नक्की पैसे कमवण्यासाठी टाकताय का वेगळं की काय वाटतं तुम्हाला त्याबद्दल? म्हणजे आता हा ना खूप महत्वाचा प्रश्न आहे. ह्या प्रश्नावर बरं झालं तुम्ही एक बोर्ड ठेवलं. पण कसं होतं माहितीये का, काही जणांचं इंटेन्शन काय असतं, बाबा अकॅडमी टाकायची पैसे कमवायचे, अकॅडमीमध्ये पैसे. म्हणजे ते काय झालं माहिती, चांगल्या अकॅडमीचं नाव खराब झालं ह्याच्यात. म्हणजे काय अकॅडमी खरंच रिझल्ट म्हणून बघतात. हा या महाराष्ट्रामध्ये 4-5 अकॅडमी आहे, मी त्याचं नाव नाही घेत आता, पण खरंच खूप चांगल्या अकॅडमी आहे. माझे त्यांचे जे संबंध पण आहे चांगले. ते खरंच एक फक्त रिझल्ट म्हणून अकॅडमीकडे बघतात, मुलांना चांगल्या गोष्टी कशा प्रोव्हाइड करायच्या हे म्हणून बघतात. पण काय अकॅडमीचं कसं असतं माहितीये का, कसं ऍडमिशन होईल, कशी जाहिरात करल, कसं मी इकडं ग्राउंडला मी पडदे लावेल, कुठं झुरमळ्या लावेल, कुठं झेंडे लावेल, कुठं लाइटिंग लावेल, कुठं काय करेल, अशाने मुलांना अट्रॅक्ट करतात. मुलांना वाटतं इथं खूप भारी आहे. पण त्यांना एकदा ऍडमिशन त्यांनी घेतल्याच्या नंतर किंवा इंटरनेटला सोशल मीडियाला एकदम टॉपला दिसलं पाहिजे, आपलं नाव टाकलं की एकदम टॉपला आलं पाहिजे, अशी जाहिरात करून मुलांना डिस्ट्रॅक्ट करतात. आई वडील पण ऍडमिशन घेतात, अरे खूप छान आहे. पण तिथं गेल्याच्या नंतर त्यांना समजतं, म्हणजे खरंच प्रॅक्टिस करणं मुला की अरे इथं लेक्चरच नीट होत नाही, अरे तर ग्राउंडच नाही, इथं तर आम्हाला डांबरेवरती पळवतात, इथं तर कोचच नाही, इथं कोणी पण इथं भरती करणारे मुलंच आम्हाला शिकवतात. त्यांना प्रॉपर एज्युकेशनच भेटत नाही. मग त्यांचा संबंध काय डोक्यावर काय असं, मुलांना ऍडमिशन करून घ्यायची, फी जमा करायची, पैसे कमवायचे. आणि आता उठसूट कोणी पण अकॅडमीसाठी टाकते, उठसूट आले की अकॅडमी टाकते, कोणी आले की अकॅडमी टाकते. मग त्या अकॅडमीचा एक कचरा होऊन गेलाय. ज्याच्या इथं क्वालिटी आहे तिथं पोरं जातात, ज्याच्या इथं क्वालिटी ते नाव खराब करून घेतात. अशा महाराष्ट्रामध्ये भरपूर अकॅडमी आहे ज्यांनी स्वतःची नावं खराब करून घेतली.
आणि याच्यामध्ये बघा ना, खूप वेळा काय होतं, चला 10 मधले कमीत कमी 2च पोरं भरती होणार, पण त्या 8 मुलांनी नंतर काय करावं, त्यांच्या आयुष्यातले 4-5 वर्ष गेलेले राहतात, त्यांच्यासाठी काय सजेशन द्याल? ते 8 मुलांनी कसं माहितीये का, 8 मुलं ते त्यांच्या चुकीने राहिले, ते 2 मुलं झाले, मग तुम्ही का नाही झाले? प्रत्येकामध्ये एक ताकद असते ते करण्याची, पण तेवढे इफर्ट ते लावत नाही. त्यांना काय वाटतं भरती आल्यावर ते तयारी करू, मग जोरदार तयारी करतात, तोपर्यंत ते करत नाही. म्हणजे ते त्यांची चुकी आहे. ते अकॅडमी वाला तुम्ही दोष देऊ शकत नाही. म्हणजे त्याला अकॅडमी टाकलं तर तो अकॅडमी नाही झाला. म्हणजे अकॅडमी वाले काय तुम्हाला धरून पळवणार नाही की बाबा पळ, की चल बा मी तुला भरती करतो, असं नाहीये. तर तुम्हाला ग्राउंडला सकाळी यावं लागणार, तुम्हाला लेक्चर अटेंड करावं लागणार आहे, मार्क चांगले पाडावं लागणार, दिवसभर अभ्यास करावा लागणार आहे, ह्या गोष्टी करावं लागतं. नुसता पोलीस व्हायचंय, एखादा विद्यार्थी पोलीस झाला, पण त्याच्या मागचा संघर्ष ना त्याला विचारा तुम्ही, बाळा तू काय केलं. खूप गोष्टी त्यांनी हे केलेल्या असतात, खूप त्रास सहन केलेला असतो त्या पोलिसांनी. बॅकएंडला की वेगळं पण चालू ठेवायचं का लोकांनी, काय वाटतं तुम्हाला? म्हणजे आता बघा पोलीस भरती पण करते, पण समजा ते नाहीच झालं, केली त्यानं खूप मेहनत केली, मग बॅकएंडला त्याने शिक्षण पण ठेवलं पाहिजे, दुसरे कोर्सेस केले पाहिजे साईड काय वाटतं तुम्हाला? आता काय, माझ्यासोबत एक माझा विकास नावाचा मित्र होता, हुशार एकदम, लेखी चांगले, ग्राउंडही चांगलं, तो BSc ला कॉलेजला होता, त्याला कॉलेजही करायचंय आणि पोलीस भरती करायचे. तो माझ्या वेळेस तो 4 मार्काने फेल झाला, म्हणजे मला 100 पैकी 100 पडले, तर 100 पैकी 94 पडले, आणि लेखीला त्याला पण 80 पडले, मला पण 80 पडले, तो 4 मार्काने गेला. पण त्यांनी जर कॉलेज सोडून जर इकडे फोकस केला असतं तर ते 100% काम झालं असतं. आणि त्याच्यानंतर परत दुसऱ्या वर्षी त्याचं सेकंड इयर, परत कॉलेज, परत पोलीस भरती, तिसऱ्या वर्षी परत थर्ड इयर कॉलेज आणि पोलीस भरती, असं करता करता. पण मला असं वाटतं याच्यामध्ये चाला नाही आपलं करिअरचं, पण आपल्याला एक शिस्त लागते. ज्या पण फील्डमध्ये आपण जाऊ त्याच्यामध्ये ही सगळी केलेली मेहनत कुठे वायाने जात असं मला वाटतं. तर मग 100% कुठं ना कुठं जर तुम्ही जर सतमार्गी असणार, तुम्हाला व्यसन नसेल, वाईट शोक नसतील, तर दुसरं एक बरेच पैसा हवेमध्ये फिरतोय शहरांमध्ये, तुम्हाला तर माहित, फक्त कॅच करता आला पाहिजे. आता कसं माहिती आहे, प्रत्येकाचा एक डिसिप्लिन असतो, पण ते कसं तो डिसिप्लिन आहे ना प्रत्येकामध्ये नसतो, खरं सांगायला मिळतो. जो त्या डिसिप्लिननी जातो ना तर 100% यशस्वी होतोच. आता यशस्वी होण्याचा रेश किती कमी असतो, समजा 10 जण आपण रेसमध्ये पळावले, त्यामध्ये जिंकणारा हा एकटाच आहे, एकच आहे. तुम्ही त्या माणसाकडे बघा, त्याच्या फिटनेसकडे बघा, त्याच्या विचारसरणीकडे बघा, त्याची विचार करण्याची क्षमता खूप वेगळी असते. समजा तो विनर झाल्याच्या नंतर तो काय करतोय, तो कुठं जातोय, कसा वागतोय, तर दिवसभर मध्ये काय त्याचं शेड्यूल आहे, खूप डिसिप्लिन असतं. स्वतःच्या ह्याच्याची ते हे असतात, एकनिष्ठ असतात. ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. नाही मला ती गोष्ट करायचीच नाही, मला त्या गोष्टीने, मला त्या रस्त्याने जायचंच नाही, तो जाणारच नाही. एवढं डिसिप्लिन आहे ना, मनावर ताबा पाहिजे, मनावरती ताबा पाहिजे. तो ताबा कुणाकडे नसतो एवढा. जे सक्सेस होतो ना 1%, 1% लोकांमध्ये ते सक्सेस मनावर ताबा असतो. आता आहे ना MSF आणि अग्निवीर असा तो काय फॅक्टर आहे, म्हणजे हा नवीनच ऐकायला येतं काही दिवसांपासून. पहिले पोलीस भरती आर्मी एवढंच असायचं, म्हणजे हा काय थोडं डिटेल मध्ये सांगा. MSF म्हणजे हे स्टेट लेवलचं झालं आणि अग्निवीर म्हणजे की सेंट्रल लेवलचं झालं. आता MSF म्हणजे कसं, समजा आता मी 2016ला 1 मार्काने फेल झालो, तुम्हाला सांगितलं तेव्हा मला MSF चा कॉल लेटर आलं होतं की तुम्ही डायरेक्ट ट्रेनिंगला या, अच्छा, आणि तुम्ही डायरेक्ट ड्युटी जॉईन करा. म्हणजे ते एक नियम सरकारी असं म्हणताय. अच्छा, तुम्हाला पण तिथं 8 तासाची नोकरी असते, पण तुम्हाला ते एक पोलीस नाही, तुम्ही एक सिक्युरिटी म्हणून, म्हणजे महाराष्ट्र सुरक्षा बल, MSF म्हणजे महाराष्ट्र सुरक्षा बल. तुम्हाला एक पोलीस नाही तुम्ही, पण एक ड्युटी तुम्हाला मिळणार, तुम्हाला एक पेमेंट मिळणार. पण एक पोलीस वेगळं आणि MSF वेगळं. त्यांचा की कॉन्ट्रॅक्ट वेळ, कॉन्ट्रॅक्ट समजलं तरी चालेल, कॉन्ट्रॅक्ट बोललं तरी चालेल. MSF ला एवढी पॉवर नसते, म्हणजे फक्त एक तेवढ्या 8-10 तासापूर्वी नोकरी करायची, माघारी यायचं. किती वर्ष म्हणजे असतं यांचं कॉन्ट्रॅक्ट, की म्हणजे 10 वर्ष? नाही, तुम्ही कंटिन्यू पण ते करू शकता. बरं, अच्छा, म्हणजे आताच आलंय ना हे काही? ते जुनं आहे, बरोबर जुनं आहे, पण आता हे जास्त, म्हणजे आता जास्त हे मागवतात, ते जास्त मुलं त्यांना MSF बद्दल लागतात ड्युटीसाठी. कारण कसं आहे, सरकारला काय वेळेस ते काय म्हणतात की पेमेंट द्यायला पैसे नाही असं म्हणतात. त्यामध्ये MSF वाले, होमगार्ड वाले यांना थोडंसं महत्व देतात. म्हणजे जे आपलं जास्त पैसे कमी पैशांमध्ये, मी त्यांना नावं ठेवत नाही, पण ते कसं आहे, आता कसं महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती करणारे मुलं गरीबाचे, MSF होमगार्ड करून लोक अधिकारी झालेत, समजलं. त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळतो, बाबा 4 पैसे पण येतात, ड्युटी करेन आणि अभ्यासही करेन, मग त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळतो ज्यांना करायचंय.
त्या प्लॅटफॉर्मचा फायदा करून घेणं त्यांचं काम असतं. आणि नॉर्मल जो कॉन्स्टेबल असतो तिथून ते स्टार जे मिळतात, पोझिशन मिळते, याची काय प्रोसेस असते का? आता कसं माहितीये का, पोलीस भरती झाल्याच्या नंतर प्रत्येकाला वाटतं बाबा मी मला अधिकारी व्हायचं. त्याच्यानंतर कसं असतं माहितीये का, त्यांना एक 5 वर्षानंतर आहे ना, एक म्हणजे 5 वर्ष सेवा झाली, 4-5 वर्ष सेवा झाल्यानंतर तुम्हाला खात्यांतर्गत पोलीस PSI ची परीक्षा देता येते. मग तेवढा काळ झाल्याच्या नंतर त्यानंतर त्याचं कसं असतं, म्हणजे खात्यांतर्गत पोलीस व्हायचं खूप सोपं असतं. मग तेवढं जो काळ असतो 4-5 वर्ष तुमची नोकरी झाल्यानंतर तुम्ही हे करू शकता, तोपर्यंत तुमचा फिटनेस लेवल एकदम डाऊन होऊन जातो. अच्छा, तुम्ही नोकरीमध्ये बिझी होता. पण काय काय लक्ष असतं मला PSI व्हायचंय. माझा एक मित्र कोल्हापूरचा वैभव पाटील ट्रेनिंगवरून आलेला, अभ्यास वगैरे चालू होता. तो मागच्या 1-2 वर्षापूर्वी PSI झाला. एक कोळेकर होता मित्र, गोविंद कोळेकर, तो मागच्या वर्षी PSI झाला. मग त्यांनी फिटनेस त्यांचा एकदम व्यवस्थित ठेवला. असे भरपूर मुलं खात्यांतर्गत PSI झाले. म्हणजे ड्युटी करता करता अभ्यास करायचा आणि अभ्यास करता करता. आणि एक प्रोसेस आहे की डायरेक्ट आपण PSI होऊ शकतो, परीक्षा देऊ डायरेक्ट, आणि एक असं खात्यांतर्गत जातात. खात्यांतर्गतच आणि बाहेर ना ओपन मधनं. अच्छा, आता बरेच तुमच्या मित्रांना तुम्ही सांगितलं की त्यांना स्टार वगैरे लागले, ते PSI झाले, मग तुमचं पण असं की आहे का की तुम्हालाही PSI वगैरे बनायचं? आता कसं माझ्या प्रत्येकाचं एक स्वप्न असतं, पण माझं जरा एक वेगळं स्वप्न आहे. सांगा ना, म्हणजे एक थोडस काहीतरी. आता कसं मी स्वतः नॅशनल प्लेअर 400 मीटरचा, गावातल्या पोरांना असा ट्रॅक भेटत नाही, रनिंगचा ट्रॅक 400 मीटरचा, तो एक प्रॉपर तयार करणं हे माझं स्वप्न होतं. ते मी एक पूर्ण केलं आणि अकॅडमीतल्या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी एक चांगलं हॉस्टेल करायचं. ते हॉस्टेल माझं एक इन्व्हेस्टमेंटच झाले. आणि एक माझं एक शेवटचं स्वप्न आहे की मी अजून कोणाला सांगितलं नाही की एक अनाथ मुलांसाठी मला एक 25 विद्यार्थी तरी ना मी दत्त घेऊन मी त्यांना सांभाळणार. क्या बात आहे. म्हणजे आणि त्याच्यातले मी स्पोर्टमन तयार करणार, हे माझं ते. म्हणजे माझं 2020ला एक स्वप्न होतं की 2024ची पॅरिसची ऑलिम्पिक आहे ती मला खेळायची, असं माझं स्वप्न होतं. पण तिथपर्यंत मी पोहोचलो नाही, तो विषय वेगळा. पण माझ्याकडे जे 25 मुलं येणार मी त्यांना, म्हणजे मला पण आता 1-1.5 वर्षाचा मुलगा आहे, त्याला कशात आवड येते ते नंतर कळत. जर त्याला स्पोर्टमध्ये असेल आवड तर मी 100% त्याला ऑलिम्पिक परत नेण्याचा प्रयत्न करणार. पण मी 25 मुलं ठेवणार माझ्या काळात. आता त्यातला एक तरी विद्यार्थी चांगला घडत की नॅशनल इंटरनॅशनल पर्यंत जाईल, हे माझं स्वप्न आहे. अच्छा, म्हणजे जे मी करू शकलो नाही मी ते पोरांकडनं करून घेणार. हे एक मोठं स्वप्न. ऑलिम्पिक वगैरे त्यांना ऍज अ वस्ताद म्हणून तुम्ही तयार करणार त्यांना, असं स्वप्न मस्त. आणि याच्यामध्ये ना सर, बरेच लोक जॉबही करतात प्लस त्यांना पोलीस भरतीमध्ये भरती पण व्हायचं, पोलीस बनायचंय, त्यांना त्या याच्यामध्ये काय असं करता येईल, टाइम कसा काढून शेड्यूल लावता येईल स्वतःचं की ते अचीव्ह करू शकतात? ही तुम्ही खूप महत्वाची गोष्ट मला विचारली की भरपूर जण विचारतात की सर आम्हाला जॉब करून पोलीस भरती करायची, पण ते कसं होतं माहिती का, 12वी झाल्या एक 10 लाखाचा क्राऊड आहे ना पोलीस भरतीकडे वळतो. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जेवढे मुलं 12वी पास होतात ते पोलीस भरतीकडे वळतात, दरवर्षी 12वी पास होतात. म्हणजे तेवढं क्राऊड पोलीस भरतीमध्ये मार्केटमध्ये कॉम्पिटिशन तयार करते. मग तेवढं सगळ्यांना फेस करून आपल्याला त्या पोलीस भरतीच्या मेरिटमध्ये यावं लागतं. त्यामुळे मुलं काय विचार करतात माहितीये का, आता पैसे पण लागतात, घरची जबाबदारी अशी पडते, मग प्रत्येकाची परिस्थिती चांगली असते नाही, भरपूर हालाकाची परिस्थिती असते आणि परिस्थिती पुढे काहीच बोलता येत नाही. त्यामुळे मुलांना वाटतं मी कामाला जाईन, घरच्यांना थोडाफार हातभार लावेन, माझा एक लहान भाऊ आहे त्याला शाळा शिकून, माझी मोठी बहीण आहे तिचं लग्न करेन, मला छोटी बहीण आहे तिला ह्याच्यामध्ये शिक्षणामध्ये थोडासा हातभार लावेन, असं त्याचं डोक्यामध्ये मत असतं. आणि मी पोलीस भरती करेल, पण ते एक मोठा भाऊ म्हणून एक ते कर्तव्य पार पाडतात, पण त्यांना तिथपर्यंत जात नाही ते पोलीस भरतीपर्यंत. कारण कसं होतं माहितीये का, एक मुलं काय करतात कंटिन्यू दिवसभर पोलीस भरतीचा अभ्यास करतात, ग्राउंड करतात, पूर्ण फोकस तिकडे, पॉइंट 1 वाले. म्हणजे 12 तास ते पूर्ण आपल्या करिअर साठीच देत असतात. आणि तुम्ही काय करता, 8 ते 10 तास नोकरी करता. समजा तुम्ही सकाळी 10ला गेले आणि संध्याकाळी 6ला आले, बॉडी पूर्ण थकलेली असते, तुम्हाला पगार असतो 12 ते 15 हजार रुपये. ते जिथं तुम्ही जॉबला जाता ते येडे नाहीये 10 ते 15 हजार रुपये तुम्हाला द्यायला, तुम्हाला चांगले ते घासू घेणार तुम्हाला, तेव्हा 15 हजार रुपये तुम्हाला महिन्याला देणार. तुमची बॉडी पूर्ण थकलेली असणार, तुमची मेंटॅलिटी खराब झालेली असणार, तिकडला बॉस किंवा कोण असेल मॅनेजर तुमचं डोकं खाऊ तुमचे कोण काम करून घेणार चांगलं, तेव्हा 15 हजार रुपये पगार देणार तुम्हाला. आणि तुमची मेंटॅलिटी अजिबात राहणार नाही की मी घरी जाऊन मस्त ठोकळा घेईन आणि अभ्यास करेन, शक्यच नाही हे. मी घरी जाऊन बूट घालन आणि 100 मीटरची स्प्रिंट 5 मिनिट 10 सेकंदात लावीन, असं होऊ शकत नाही. कारण मेंटॅलिटी खराब असते, शारीरिक आणि मानसिकता ही माणसाची एकदम स्ट्रॉंग पाहिजे ह्याच्यामध्ये. कारण ही स्पर्धा परीक्षा आहे, दरवर्षी लाखो जण ह्या मैदानावर उतरत असतात, त्याच्यामुळे टिकणं खूप महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे जॉब आणि पोलीस भरती आपल्याला एका बाणामध्ये 2 पाखरं मारायच्या सोपी गोष्ट नाहीये, आपण कलियुगात नाहीये.
आपण सत्ययुगात नाही, आपण कलियुगात आहे. हा बरोबर. ही गोष्ट खूप महत्वाची. आणि जो एका बाणामध्ये 2 पक्षी मारतो बादशाह, खूप म्हणजे रेअरच असं. Rare. तुमच्या आहे का म्हणजे असं कोणी? सिक्युरिटी जॉब करून पोलीस हा झाला. होऊ शकतं, पण लय म्हणजे पण तेव्हाचं कॉम्पिटिशन आणि आताच्या कॉम्पिटिशन मध्ये फरक पण असेल ना. फरक तसं म्हणा तुम्ही, पण कॉम्पिटिशन तर होतच. हा तेव्हा पण 2017 मध्ये एवढं आमची गोष्ट 7-8 वर्षापूर्वी झाली. कॉम्पिटिशन पण तेव्हा भरपूर, पण जागा खूप 52 जागा होत्या आम्हाला, फक्त 52 जागा, रिक्त जागा होत्या तेव्हा. आता तरी म्हणजे हे मागच्या लास्ट टाइम 18,000ची भरती झाली आणि आता लास्ट टाइम 17,000ची. एवढ्या जागा अख्ख्या इतिहासात कधी जागा भरल्या गेल्या नाही, अख्ख्या इतिहासात. म्हणजे होऊ शकतात तुम्ही जॉब करून पोलीस, पण तुम्हाला तेवढा एफर्ट द्यावा लागणार. म्हणजे खूप त्याग, खूप त्याग. माणूस मग त्याला येडा लागणार, येडा. ह्या सगळ्या प्रोसेस मध्ये बरेच जण डिप्रेस होतात. त्या डिप्रेशन मध्ये असणार, आणि हे फक्त पोलीस भरतीसाठीच नाही सांगते मी, नॉर्मल क्षेत्रामध्ये पण दैनंदिन जीवनात रोज माणूस डिप्रेस होतो. त्या लोकांसाठी काय सांगणार? डिप्रेशन मध्ये 2-3 गोष्टी असतात. एक जर घरी पैसा नसणे आणि नोकरी नसणे. दुसरी महत्वाची म्हणजे घरी जे भांडणाची जी परिस्थिती असते, किंवा आई वडिलांसोबत भांडण, बायकोसोबत भांडण, किंवा शेजाऱ्यासोबत भांडण, आणि दुसरं म्हणजे प्रेम प्रकरण. या 3 गोष्टींमुळेच माणसं डिप्रेशन मध्ये जातात. ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही कारण असेल तर ते मला सांगता यायचं नाही मला का. किंवा नोकरीचं कारण असेल तर मुलं धडपड करतात, नोकरी भेटत नाही. पण त्यासाठी कसं, ह्या 3 जे कारण सांगितलं, त्यासाठी ना आपल्याकडे एक सोबत एक मित्र पाहिजे, की मी त्याला ते शेअर करल आणि तुम्हाला योग्य सल्ला देईन. ह्यासाठी आपल्याकडे एक हक्काची व्यक्ती पाहिजे, आणि आपण त्या गोष्टी त्याच व्यक्ती पुढे शेअर केला पाहिजे, की त्याला त्या गोष्टीचा एक किंमत आहे. नाही तर आपण त्याच्या सांगायचं आणि त्या बेकार चोटाने सगळ्यांना सांगायचं, अरे असं याचा असं याने यायचं असं पुढे केलं, हे फसले, आता येड झालं, त्या पोरी पाहिजे, असं ते दुसरं जाऊन नाही सांगितलं पाहिजे. म्हणजे आपल्याला एक मित्र पण ओळखता आला पाहिजे. अशा माझ्याकडे 2-3 मित्र आहेत चांगले, की मी माझ्याबद्दलच्या गोष्टी मी त्यांना सांगतो, त्यांच्याबद्दलच्या गोष्टी सांगतो, त्याच्यावर एक विषय करतो, आठवड्यातून एकदा भेटतो आम्ही आणि ह्याच्या गोष्टींवर चर्चा करतो, तुझं काय चाललंय, त्याचं काय चाललंय. मग आठवड्यातून एकदा आम्ही भेटतो, कुठेतरी पिक्चर बघायला जातो, आणि सगळ्या गोष्टी आम्ही शेअर करतो स्वतःच्या. त्यासाठी एक आपलं एक व्यक्ती पाहिजे, की जेणेकरून आपण त्याला शेअर करल, तो चांगलं त्याच्यातून एक मार्ग काढता येईल. समजा ह्याच्यातून नाही तर त्याच्या कोणतरी मार्ग मिळेल. मनात ठेवून काही मनात ठेवायचं ना. काही जण काय करतात, मनात दाबून ठेवतात, त्यांना सांगायलाच कोण नव्हतं, कोणच नसतं त्याला, आणि त्यांचा एकच टोकाचा निर्णय असतो, तो म्हणजे आत्महत्या. की त्याला सांगितल्यावर काय वाटेल हे, मग त्याच्या मनाला खातं ते, अरे मी ही चूक का केली, मग ते डिप्रेशन मध्ये जातात, पण ते बाहेर यायला खूप वेळ लागतो. त्यामुळे डिप्रेशन मध्ये समजा गेलं तर ह्या गोष्टी शेअर केल्या पाहिजे माणसांना. मग ते, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, प्रेम प्रकरण अखेर, त्याच्यातून बाहेर येणं म्हणजे सगळ्यात बेकार गोष्ट असं म्हणलं. कारण की ह्या म्हणजे मी भरपूर जणांना बघितलंय की ह्याच्यात मध्ये अडकलं ना माणूस, तो अडकून राहतो, लवकर बाहेर निघत नाही. आता याच्या म्हणजे उदाहरण सांगायचं म्हणलं तर मी भरपूर उदाहरणं सांगू शकतो. तर एक मी रेग्युलरचं उदाहरण असतं माझं, की समजा म्हणजे कोणी ते वाईट वाटून घेऊ नका. समजा एखादा XYZ मुलगा आहे, एखादी मुलगी आहे, किंवा ते दोघांबद्दल उदाहरण देतो मी, किंवा ह्या मुलांना या दोघांचा अफेअर चालू आहे. पण ते कसं, हे कलियुगामध्ये कोणाचं एकावन्न भागत नाही. तो फोन दुसरीकडे चालू पण आहे, तो फोन तिसरीकडे चालू आहे, तो चौथीकडे फोन चालू आहे, किंवा मुलाचे अजून 4 फोन चालू आहे, किंवा या मुलीचे अजून बाजूला 4 फोन चालू आहे, हे माहित नसतं. किंवा हे त्या मुलाला कळतं, किंवा ते त्या मुलीला कळतं, तर तो पूर्ण डिप्रेशन मध्ये जातो. का? कारण की अरे यार मी एकही बरोबरच बोलतोय, तर हिनी आणि ह्यानी मला फसवलं. मग तो खूप डिप्रेशन मध्ये जातो. म्हणजे एक ह्याच्यामध्ये खूप माइंड अपसेट होऊन जातो. म्हणजे त्याच्यातून निघणं खूप खालाकीची गोष्ट, म्हणजे त्याला कोण बाहेर काढू शकत नाही. आताच्या जनरेशनचा हा सगळ्यात मोठा मेन पॉइंट झालेला आहे, सगळ्यात वीक पॉइंट. आणि आताच्या जनरेशन मध्ये त्याचं तुम्ही लव म्हणता ना, तसलं तुम्हाला भेटणार नाही. त्याच्यामध्ये आता मी तुम्हाला 5 वर्षांनी हे लग्न म्हणजे तुम्हाला किरकोळ वाटणार. हे लग्न व्हायच्या आधी लोक लिव्ह इन मध्ये राहतील, नंतर ठरवतील बाबा लग्न करायचं आणि अजून 10 वर्षांनी ते लग्न काय त्या जनरेशनला पण माहित असायचं. तो कलकी पिक्चर आला, त्याच्यामध्ये नाही का ते शादी क्या होता है, ते म्हणतो ना शादी क्या होता है, हमको शादी नाही मालूम.
असं होणार लग्न म्हणजे खूप किरकोळ होणार आहे. आणि हे लग्न पुढे ठरणार बी नाही लोकांची. बाबा हे तुम्ही इकडेच बघितलं होतं ते त्याला इकडे बघितलं होतं मी. हे लग्न म्हणजे ही संस्कृती जरा बिघडत चाललंय. पण आता माझं काय चुकत असं याच्यामध्ये मला माहित नाही. आता मी एवढं सगळ्या गोष्टी तुम्हाला शेअर केला, ह्याच्यामध्ये एखादी गोष्ट माझी चुकली असेल म्हणजे मी म्हणजे लय ज्ञानी झालो अशातला भाग नाही. मी माझा अनुभव शेअर केला याच्याबद्दल. एक रील बघितला होता, सूरज चव्हाणला बिग बॉस विनर करावा. काय हो तुम्हाला म्हणजे पर्सनल विचारतो, म्हणजे असं का सगळ्या महाराष्ट्राला त्याच्याबद्दल एवढे हे वाटत होते, काय वाटतं? म्हणजे हा खूप म्हणजे मी इमॅजिन करू शकत नव्हतं की तुम्ही त्या सूरज चव्हाण बद्दल तुम्ही हा विचार सांग. कारण की आपलं वेगळं तुम्ही कारण की ना काय माहितीये का, म्हणजे तो मुलगा बिग बॉस मध्ये येईल. कारण की कसं आहे माझे भाचे माझ्या बहिणीची मुलं हे माझ्या एवढीचे. मामा अरे ते सूरज चव्हाण बिग बॉस मध्ये गेला, अरे तो डीपी दादा बिग बॉस मध्ये गेला. कारण की एक मला त्या पोरांना वाटतं मी रोडीचे वगैरे ऑडिशन देतो ना, मी सिलेक्ट होत नाही काही कारणामुळे. म्हणजे तुम्ही हे पण करता रोड, काय बोलता? हो, मी 2015 साली रोडीच्या ऑडिशनला गेलो होतो. तेव्हा मी सिलेक्ट नाही झालो, तेव्हा मी पोलीस नव्हतो. तेव्हा मी एक ठरवलं होतं आता पोलीस होऊनच मी रोडीच्या ऑडिशनला जाणार, पण मी अजून गेलो नाही रोडीच्या ऑडिशन. म्हणून ते तुम्ही दुपारी त्या पोराला विचारत होते का रोडीच्या ऑडिशन चालू आहे? तो गेला होता ऑडिशनला. तुम्हाला सर किती वाजता येणार, किती वाजता येणार आहे? अरे म्हणलं बाळा मी जर रोडीसला आलो ना, मला असं अजून वाटत होतं मी सिलेक्ट होईल. म्हणलं बाळा मी जर सिलेक्ट जर झालो ना, इकडं तुमचा वर्कआउट घ्यायला बाळा कोण नसन. म्हणलं मी जर तिकडे आलो त्यामुळे मी तेव्हा गेलो नाही बरं का. आणि मला आतून वाटत होतं कारण की यावेळेस ना सोशल इन्फ्लुएन्सरला त्यांनी हे दिलं होतं, तर म्हणजे त्यांना घेणार होतं आणि आपले फॉलोअर्स म्हणजे पूर्ण महाराष्ट्र एवढं होत होतं, त्यांनी टीआरपी पण वाढले असते. त्याच्यामुळं डायरेक्ट बिग बॉस मध्येच जाणार का बिग बॉस मध्ये? मग तुम्हाला असं काय वाटतं बिग बॉस मध्ये जर गेलं ना तर माणसाला ह्या गोष्टी जास्त भावतात बा? नाही ते कसं होतं माहितीये का, बिग बॉस म्हणजे कसं माहिती मला एक उदाहरण म्हणजे मी बिग बॉस बघता हे केलं होतं बरं का. म्हणजे हे आपण सगळे बिग बॉसचे मेंबर आहे आता आणि शो बघतोय तर देव ब्रह्मांड शो बघतोय अख्खा की हा रिअल मध्ये काय आहे. आता म्हणजे कसं आता माझा बोलण्याचा फेस वेगळा, मागं दाखवण्याचा वेगळा आणि स्वतःचा माझा एक वेगळा, असे 3 फेस असतात माणसं. बरोबर. आता ब्रह्मांड बघतोय बाहेरून शो, हा बिग बॉसचा शो चालू आहे. म्हणजे आपण काय आपण खरं लाबाड आहे का कोण आहे ते त्या शो मध्ये दिसतंय. बघितलं कोण कसं आहे काय कसं आहे. म्हणजे हा पोरगा जो होता याने प्रत्येक गोष्टीला इमोशनल केलंय. म्हणजे तो बोलला ना माणूस इमोशनलच व्हायचा. त्याच्यामध्ये खरं पण होतं ते माझ्या मनाला लागलं. सूरज चव्हाणचं म्हणजे खरा माणूस जिंकू शकतो म्हणजे त्याच्यामध्ये अशी पर्सनॅलिटी जिंकू शकते, त्याच्यामध्ये ते सगळे पॉइंट आहे. म्हणजे तो एक माणूस आहे. बस लय ट्रोल केलं लोकांनी पण त्याला, पहिलं पण लय ट्रोल केलं बरं का त्याला. पण तो एकदा म्हणजे मी तो शो बघायचो फक्त सूरज चव्हाण, फक्त शो बघायचो. सूरज चव्हाण कधी बोलतोय अख्खा महाराष्ट्र बघायचं, सूरज चव्हाण कधी बोलतोय. सूरज चव्हाण एकदा बोलला की रीलच व्हायरल. हो जे ते रिअल असायचं त्याने लय मन जिंकलं. ते पोरगराव लय चांगलं पोरग, त्याचं तो टॉपला जाणार, चांगलं होईल त्या पोराचं. देवाकडे एक प्रार्थना आहे कारण की त्याला पण सख्या 5 बहिणी होत्या, मला पण सख्या 5. रिलेट होत रिलेट व्हायचं मला पोरगा चांगला. आणि ह्या सगळ्यांमध्ये तुम्हाला युट्यूबला निगेटिव्ह कमेंट वगैरे येत असतील? आता ते कसं जर विरोधकांचे निगेटिव्ह मला कमेंट कोण करणार आहे, दुसरे अकॅडमी वाले किंवा दुसरं कोण दुसरे हे करणार, डिमोटिवेट करण्याचा प्रयत्न करतात. पण ते कसं असतं मग ह्या तुम्हाला मग कसे म्हणलं की शिव्या हा देवाला पण आहे, PM मोदीला पण आहे आणि आपल्या CM ला पण आहे. आपण किस झाडकी पत्ती, आपण आपल्या लेवलला इथपर्यंत आहे आपण टॉपला. पण 4 दगड आपल्याकडे पण येणार आहे समजलं का. आपण 1 बोट कोणाकडे गेला आणि 4 बोट आपल्याकडे. त्यामुळे कसं वाईट वाटून घ्यायचं नाही. ही दुनिया काय आपल्या विचारसरणीने विचार करते असं नाहीये. त्यामुळे लोक काय म्हणतील, लोक गेले खड्ड्यात, मी चांगला आहे बस. चला, आणि याच्यामध्ये आता एक शेवटचं की तुमचं असं वैयक्तिक काय वाटतं की फक्त पोलिसच नाही नॉर्मल लोकांसाठी काय इन्स्पिरेशनल एक गोष्ट सांगाल की त्यांनी ती करिअर मध्ये केली पाहिजे? मोटिवेशन असं काय देणार तुम्ही तुमच्याकडनं? मोटिवेशन म्हणजे आता मी माझं स्वतःच उदाहरण देतो तुम्हाला. आता मला सकाळी मी 5:30 वाजता उठतो आणि 6 वाजता ग्राउंडला येतो. पण मला आता ते जो गजर वाजतो आपण त्याला स्नूज करतो, परत 5 मिनिटांनी वाजतो 5 मिनिटांनी. पण पहिल्याच गजरला माझ्या डोक्यात येतं की मला जायचंय मुलांचा वर्कआउट घ्यायचा आणि मला स्वतः वर्कआउट करायचंय. मी जर आज उठलो नाही, मी जर आज सातत्य ठेवलं ना तर मी माझ्या टार्गेट पर्यंत पोहोचणार नाही. हे प्रत्येकाने सकाळी उठल्या डोक्यामध्ये ठेवलं पाहिजे की मी आज सकाळी जर उठलो नाही तर काय होईल,
मी जर आज सकाळी उठलो तर काय होईल, अशा 2 गोष्टींचा विचार केला पाहिजे. आता मी सकाळी उठताना आणि कधी कधी काय होतं माहितीये का, रात्री झोपताना माझ्या डोक्यात विचार येतात की उद्याचा दिवस आपल्याला काय करायचं. आता तुम्ही मला कॉन्टॅक्ट केला तर मी लगेच दुसऱ्या दिवसाचं हे बनवलं, शेड्यूल बनवलं की आज मॉर्निंगला आज तर काय सुट्टी होती, रविवार होता, मुलांचा पेपर घेणार होता, पण तो आता उद्यावर टाकायला म्हणलं. आज रविवार आहे, 6 दिवस घास घासतो, आज मस्त 8-8:30 पर्यंत झोपायचं, आज चीट डाएट करायचा. म्हणजे आज मी घरी पॅटेज बनायला लावले, म्हणजे मी 8 बाहेरचं काय खात ना, आज चीट डाएट करायचं आणि तुम्हाला भेटायचं आणि दुपारनंतर मी वेगळं शेड्यूल करणार. अच्छा. मग आता ते आपला आज जरा जास्त वेळ गेला, पण आज मी ड्युटीवरती नाईट होते मला, त्यामुळे मला हे सगळ्या गोष्टी जुळल्या. नाईट ड्युटी असते 9 ते जरा घेतली जरा. अच्छा. 9 ते 9 अशी 12 तासाची ड्युटी. अच्छा अच्छा. होऊन जातं मॅनेज ह्या सगळ्या गोष्टी. काय आता करावं लागतं. हा एवढं ना ते मोटिवेशन हे ना प्रत्येकाकडून काय ना काहीतरी घेण्यासारखं असतं सिरियसली. म्हणजे प्रत्येक जणाच्या माइंड मध्ये ना, म्हणजे हा आपला आपण डोळं झाकलं ना, आपण विचार केला की आता आपण हिमालयात जाऊ शकतो, आपण कोणत्याही ठिकाणी जाऊ शकतो. म्हणजे प्रत्येकाचे विचारसरणी. आता समजा आपण 4 जण इथं बसलो, आपण कोणाला तरी काहीतरी विचार, कोणत्या तरी विषयासंदर्भात जर विचार करायला लावलं तर तो आपण प्रत्येक 4 जण वेगवेगळे विचार मांडणार आहे, बरोबर आहे का? बरोबर. त्यामुळे आता इंस्टाग्रामला रीलला भरपूर जण मोटिवेशनचे व्हिडिओ बनवतात. म्हणजे मी त्यांना नावं ठेवत नाही, त्या प्रत्येकाकडून काहीतरी घेण्यासारखं आहे. कारण की एखादा मेहनत करतो, त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी चाललेलं आहे, पण त्यांनी शेअर केलं ना, मग ते आपल्याला खूप आवडतं. नाही ह्या माणसाने सांगितलं त्याच्यामुळे माझ्यामध्ये बदल झाला. म्हणजे 100% हे रील स्टार जे आपण त्यांना काही जण नावं ठेवतात, नाही त्यांच्यामध्ये काही काही घेण्यासारख्या गोष्टी असतात. जे रील्स कसल्या व्यायामाच्या रील जे बनवतात ना, ज्या सक्सेस झालेले आहेत त्यांनी ते अनुभव शेअर करतात, त्या खरंच खूप भारी खर्च असतात. मी त्या लोकांना मानतो. मी माझं असतं इंस्टाग्राम ओपन केलं ना, सर्च मध्ये गेलं ना, ते जिमच्या, त्या रनिंगच्या, त्या मोटिवेशनच्या तसल्याच तुम्हाला रील बघायला भेटणार 100%. आपण दिवसभरामध्ये थकलोय, मग एखादी रील अचानक समोर आली, म्हणजे एखादी अशी रील येते ना खतरनाक, हे आपला आतून ताजं करते, हे आपल्याला करायचंय, हे करायचंय, अरे ते विसरलो, अरे ते मला करायचंय. ती अशी रील येते ना, दिवसातून मी कधी कधी बसलो ना, रील चालत बसतो, एखादी रील अशी येते ना, परत आपल्या त्या टार्गेटला उजाळा देते. अशी खूप महत्वाचं असतं. आणि ती पण लय भारी अल्गोरिदम आहे. तुम्ही जे बघणार ना तेच तुम्हाला तेच दिसतं. ऍक्च्युली ना, मला हे तुमच्या सगळा हा जो विषय हा माझ्या गावाकडच्या मी भावांनी सांगितलेला, ते पण पोलीस भरती वगैरे करतात. मग असेच रील लोटता तुमचं सांगितलं, बोलतो ह्या माणसामध्ये ना, बोलतो एक वेगळीच रॉनेस आहे. यायला म्हटलं आपल्याला तर तशीच लोक पाहिजे आता. कारण याच्या आधीच मी एक इन्फ्लुएन्सर क्रांती मावशीन त्यांच्यासोबत केलं, ते पण तुमच्यासारखेच आपलंच गावरान. माझं कन्सेप्टच ते की एकदम रॉ पाहिजे, जे उगाच देखावा करून ते मजा नाही. सो तुमच्यातल्या हा रॉनेस बघून खूप छान वाटला. तुमच्यासोबत आज अख्खा दिवस घालवला आणि असं वाटत नाही बोर, अजूनही नाही वाटत आहे, कारण इतकी मजा, इतकी धुमाकूळ, पोरं तुमची 1 नंबर, तुमच्यासोबत ते खाल्लं पुलाव वगैरे गजब. सो माझ्याकडनं तुम्हाला शुभेच्छा आहेत. असंच तुम्ही प्रगती करत राहा. तुम्ही जे काम करतायत बघा, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही एक पोरगा घडवतायत ना, तर तो पोरगाने घडते, त्याच्यासोबत त्याचा अख्खा लाईफ घडते, त्याचं घर सुधारतंय. सो तुम्ही लय मोठं पुण्याचं काम करतायत. तुम्ही असंच करत राहा. तुमच्या ज्या काही इच्छा आहेत तर देवानं पूर्ण करावे, ह्या माझी इच्छा. चला, धन्यवाद. यस, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.